आज आपण तलाठी भरती, एक्साइज, वनरक्षक, ग्रामसेवक अशा ज्या सर्व सरळ सेवेच्या परीक्षा आहेत, त्याचबरोबर MPSC, PSI, STI, ASO, राज्यसेवा या परीक्षांच्या दृष्टिकोनातून जे समानार्थी शब्द आहेत, ह्या समानार्थी शब्दांच्या बद्दल चर्चा करणार आहोत. अतिशय महत्त्वाचं असं हे सेशन आपण कंडक्ट करत आहोत. हे तुम्हाला सर्व परीक्षांना उपयुक्त होईल. सर्वप्रथम खरं तर थोडंसं उशिरा सुरू झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. यामध्ये पहिला प्रश्न, सुरुवातीचे पहिले 15 प्रश्न मला वाटते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अगोदर पाहिलेले आहेत किंवा अगोदर सोडवले सुद्धा असतील. तर ते पहिले 15 प्रश्न जे आहेत हे थोडेसे आपण भरभर घेणार आहोत की जेणेकरून त्याची रिव्हिजन सुद्धा होईल आणि त्याच्यानंतर आपण उरलेले जे प्रश्न आहेत ते उरलेले प्रश्न त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, हा पहिला प्रश्न आहे आपला, विष्णू या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. विष्णू या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा, असा आपला पहिला प्रश्न आहे. ऑप्शन आहे श्रीपती, अच्युत, गोविंद, वरील सर्व. तर याचं उत्तर तुमच्यापैकी सर्वांना माहिती आहे, पटपट उत्तर यायला हवीत. विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द, त्यामध्ये पहिला आहे श्रीपती, दुसरा आहे अच्युत, तिसरा आहे गोविंद आणि चौथा आहे वरील सर्व. बोला पटपट. अगदी बरोबर आहे. याचं उत्तर काय असणार आहे? वरील सर्व. कारण विष्णूला असंख्य समानार्थी शब्द आहेत. आपण सर्वांनी विष्णू सहस्रनाम ऐकलेलं आहे, त्यामुळे विष्णू सहस्रनाममध्ये जे सर्व शब्द येतात ते सर्व शब्द विष्णूला समानार्थी शब्द आहेत. जसं की मधुसूदन, अनंत, त्रिविक्रम, संकर्षण, केशव किंवा तिमय्या, व्यंकटेश, नारायण, पद्मनाभ. पद्मनाभ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पद्मनाभ या शब्दाचा समास विग्रह देखील परीक्षेला विचारला जातो. पद्म आहे नाभीत ज्याच्या असा तो विष्णू, पद्मनाभ. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की विष्णूची पत्नी लक्ष्मी, लक्ष्मीला पण इंग्रजीमध्ये श्री असं म्हणतो आणि त्यामुळे श्रीवत्स, श्रीधर, श्रीपाद हे जे सर्व शब्द आहेत आपण इथे पाहू शकतो. श्रीवत्स, श्रीधर असेल किंवा त्याचबरोबर श्रीपाद असेल, श्रीनाथ असेल, श्रीवल्लभ असेल, श्रीनिवास असेल, श्रीपती असेल, हे सगळे विष्णूचे समानार्थी शब्द आहेत. कारण विष्णूची जी पत्नी आहे ती लक्ष्मी, म्हणजे उदाहरणार्थ श्रीपती म्हणजे श्रीचा पती, लक्ष्मीचा पती, लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. श्रीपाद, लक्ष्मी आहे ज्याच्या पायापाशी असा तो विष्णू. त्याचप्रमाणे श्रीधर असेल किंवा श्रीनाथ असेल, श्रीवर असेल, श्रीवल्लभ असेल, हे सगळे विष्णूचे शब्द आहेत. त्याचबरोबर दामोदर, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र, हरी, चक्रपाणी. चक्रपाणी हा शब्द सुद्धा खूप वेळा समासामध्ये विचारला जातो. चक्र आहे पानीत ज्याच्या असा तो. चक्र आहे पानीत ज्याच्या असा तो म्हणजे चक्र आहे हातात ज्याच्या असा तो. पाणी म्हणजे हात, कर. शांताकार, अर्थात हे चक्रपाणी असेल किंवा पद्मनाभ असेल, हे जे शब्द आहेत हे अलंकारामध्ये विचारले जातात आणि या सर्वांचा अर्थ जो आहे तो अर्थ काय आहे? चक्र आहे पानीत ज्याच्या असा तो विष्णू. बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. पद्मनाभ, पद्म आहे नाभीत ज्याच्या असा तो विष्णू. शांताकार, भुजंगशयन, पद्मनाभम, सुरेशम, विश्वाधार, गगनसदृश्य, हे सगळं विष्णू सहस्रनामामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. भुजंगशयनम, पद्मनाभम, सुरेशम, विश्वाधारम, गगनसदृश्यम, मेघवर्णम वगैरे असे शब्द ऐकलेले असतील. पटकन तुम्हाला क्लिक होईल. किंवा शुभांगम, लक्ष्मीकांतम, कमलनयनम, विष्णू भवहरम किंवा सर्वलौकिकनाथम, श्रीपती, श्रीनिवास, श्रीनाथ, श्रीवर, श्रीवल्लभ, हे सगळे विष्णूचे समानार्थी शब्द आहेत. हे सर्वच्या सर्व विष्णूचे समानार्थी शब्द आहेत. दुसरा प्रश्न आपण पाहूया. आणि हे प्रश्न घेण्याचं हे कारण आहे, तुम्ही जर पाहिलं असेल आता ज्या TCS पॅटर्नवर किंवा IBPS पॅटर्नवर ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत, ह्या सर्व परीक्षांमध्ये प्रश्न जे आहेत त्यातले समानार्थी शब्दाचे, विरुद्धार्थी शब्दाचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न विशेषतः आध्यात्मिक शब्दावर आधारित विचारले जात आहेत.
जे शब्द अध्यात्माशी निगडीत आहेत असे शब्द परीक्षेला जास्त विचारले जात आहेत, किंवा जे तत्सम शब्द आहेत, जे संस्कृत भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत असे शब्द जास्त विचारले जात आहेत. त्यामुळे या शब्दांची निवड केलेली आहे. यामध्ये बघा, रामबाण या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. रामबाण या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा, असा पुढचा प्रश्न आहे. बोला, पटपट उत्तर आलं पाहिजे सर्वांचं. रामबाण या शब्दास समान अर्थी असलेला शब्द ओळखा. रामबाण या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. अग्निबाण, युद्धशस्त्र, जालिम उपाय, प्रतिज्ञा. आपण बोलतो की या रोगावर रामबाण उपाय काय आहे, या आजारावर रामबाण उपाय काय आहे, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ होतो या रोगावर रामबाण उपाय काय आहे, म्हणजे जालिम उपाय काय आहे. रामबाणचा अर्थ होतो जालिम उपाय. रामबाण, जालिम उपाय, गुणकारक, परिणामकारी, अमोघ हा एक शब्द लक्षात ठेवा. अमोघ याचा अर्थ सुद्धा काय होतो, जालिम उपाय असा होतो. हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मगरमिटी या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. मगरमिटी असं जेव्हा आपण म्हणतो, ऑप्शन दिलेले आहेत. मगरेची पकड, सावकारी कर्ज, मारामारी, घट्ट पकड असे ऑप्शन आहेत. मगरेची पकड, सावकारी कर्ज, मारामारी, घट्ट पकड. तर यामध्ये लक्षात येते, जर मगरेने मिठी मारली तर तिच्या मिठीमधून सुटणं आपल्यासाठी अशक्य आहे. आपल्यासारखा सामान्य माणूस त्या मगरीच्या मिठीमधून सुटू शकत नाही. त्यामुळे मगर मिठी याचा जो अर्थ आहे, या शब्दाचा अर्थ घट्ट मिठी असा होतो. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, मगर मिठी याचा अर्थ घट्ट पकड. मगर मिठी याचा अर्थ काय होतो, घट्ट पकड. अशा अर्थाने आपण तो शब्द वापरतो. घट्ट पकड, बळकट मिठी असे त्याचे अर्थ आहेत. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, घट्ट पकडच असणार आहे. पुढील प्रश्न आहे, वानर या शब्दाला पर्यायी नसलेला शब्द ओळखा. वानर या शब्दाला पर्यायी नसलेला शब्द ओळखा. पहिला ऑप्शन आहे कपी, दुसरा ऑप्शन आहे मरकट, तिसरा ऑप्शन आहे समीरण, चौथा ऑप्शन आहे शाखा मृग. कपी म्हणजे आपल्या लक्षात येते, कपी म्हणजेच माकड, वानर. मरकट म्हणजे सुद्धा माकड. त्याच्यानंतर समीरण, समीरण हा जो शब्द आहे हा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आणि शाखा मृग याचा अर्थ सुद्धा वानर असा होतो. त्यामुळे याचं उत्तर समीरण असं आहे. समीरण याचा अर्थ जो आहे, समीरण या शब्दाचा अर्थ वारा असा होतो. तुमच्या सर्वांची उत्तरं अगदी बरोबर आहेत. सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. व्हेरी गुड. आता यामध्ये हे सगळे शब्द थोडेसे लक्षात ठेवा. वानर म्हणजे मरकट, जुत्पती, युत्पती, माकड, पिंगाक्षी, कपी, शाखा मृग हे वानराचे समानार्थी शब्द आहेत. तर वाऱ्याला पण समीरण, समीर, वारा, वायू, हवा, वात, पवन, अनिल, मरुत, मरुत, वाव असं म्हणतो. मारुत किंवा मरुत असं म्हणतो. फक्त अनिल आणि अनल हे दोन शब्द वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना वारंवार विचारले जातात. या दोन शब्दांमधला फरक लक्षात ठेवा. कोण सांगेल? अनिल आणि अनल या दोन शब्दांमध्ये फरक कोणता असेल? अनिल आणि अनल. अनिल आणि अनल या दोन शब्दांमध्ये फरक. अनिल याचा अर्थ वारा असा होतो, तर अनिल याचा अर्थ अग्नी, पावक, वैश्वानर म्हणजे अग्नी अशा अर्थाने आपण अनल हा शब्द वापरतो. अनिल याचा अर्थ आहे वारा, तर अनल याचा अर्थ आहे अग्नी. हे दोन शब्द वारंवार परीक्षांना विचारले जातात. त्याच्या पुढचा शब्द आहे सुभग. पुढचा शब्द आहे सुभग. या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? सुभग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत सुंदर, भाग्यवान, रमणीय, मनमोहक. सुभग असं म्हणतो त्यावेळेला भग या शब्दाचा अर्थ होतो भाग्य. भग याचा अर्थ काय होतो? भाग्य. सुभगचा एक अर्थ सुंदर असाही होतो खरं तर, पण सुभग याचा अर्थ सु आहे भाग्य ज्याचे, चांगले आहे भाग्य ज्याचे, चांगले आहे नशीब ज्याचे, त्याला आपण खरं तर सुभग असं म्हणतो.
अगदी सर्वांचं उत्तर बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? भाग्यवान. सुभग या शब्दाचं उत्तर काय असेल? भाग्यवान हा त्याचा समानार्थी शब्द असेल. ही फोड सर्वांनी लक्षात ठेवा. सुभग याचा अर्थ होतो दैववान, नशीबवान, भाग्यवान. हा त्याचा पहिला अर्थ आहे. सु अधिक भग म्हणजे दैव. सुब अधिक भग, भग म्हणजे दैव. दैव ज्याचे चांगले आहे असा तो दैववान, भाग्यवान, नशीबवान असा त्याचा अर्थ होतो. सुभगा याचा अर्थ भाग्यशाली स्त्री. एखाद्या मुलीचं नाव जर सुभगा असेल तर तिचा अर्थ काय असणार आहे? भाग्यशाली स्त्री असा अर्थ असणार आहे. त्याच्यानंतर त्यामुळे सुभगचा दुसरा अर्थ जो आहे तो सुंदर असाही होतो, परंतु पर्यायामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यामुळे अगदी योग्य पर्याय जो आहे हा कोणता असणार आहे? भाग्यवान हा योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, निपुण या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. निपुण याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. निपुण याचा अर्थ निष्णात, तरबेज, अग्रेस सर एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कुशल अशा अर्थाने आपण वापरतो. आणि म्हणून निपुणचा समानार्थी शब्द जो आहे हा या पर्यायामधून कोणता असणार आहे? निष्णात. पर्याय कोणते आहेत? निष्णात, कौशल्य, श्रेष्ठ, एकमेव असे 4 पर्याय आहेत. तर याच्यातला निपुणचा जो अर्थ आहे तो निष्णात असा असणार आहे. पहिले 15 प्रश्न आपण मागेही डिस्कस केले होते, त्यामुळे थोडेसे मी भरभर घेतोय. पुढचे प्रश्न जे आहेत, पुढचे 50 प्रश्न आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. निपुण म्हणजे निष्णात, कुशल, वाकबगार, तरबेज, प्रवीण. प्रवीण हा शब्द लिहिताना वला वेलांटी दुसरी हवी. प्रवीण हा शब्द लिहिताना वला वेलांटी दुसरी असली पाहिजे. कसबी, दर्दी, सराईत, पारंगत, मर्मज्ञ हा एक शब्द महत्वाचा आहे. आणि माझ्या मते परीक्षा दृष्टिकोनातून अभिनिविष्ट हा शब्द जो आहे तो एक महत्वाचा आहे. अभिनिविष्ट याचा अर्थ तज्ञ, पारंगत. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना थोडेसे हे शब्द कठीण वाटत असतील, परंतु पुन्हा पुन्हा हे कानावर पडतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सोपे जातील. अर्थात ते नवीन वाटत आहेत म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला काळजीपूर्वक त्याकडे लक्ष द्यावं लागेल. पुढचा शब्द आहे अभ्यस्त. हाही शब्द जो आहे हा निपुणचा समानार्थी शब्द आहे. तज्ञ. तज्ञ हा शब्द लिहिताना संस्कृतमध्ये हा शब्द शुद्ध शब्द लिहिताना तज्ञला ज अगोदर जोडला जातो. तज्ञ असा हा शब्द लिहायचा आहे. वाकब आहे, परिनिष्ठ, सन्निविष्ट, विशारद किंवा वस्ताद हे सगळे निपुणचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे हे सर्व शब्द आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी ओळखा. पहिला ऑप्शन आहे अनल, विस्तव, पावक, अग्नी, वन्नी. तर आपल्या लक्षात येते मगाशीच आपण चर्चा केलेली होती. अनल याचाच अर्थ अग्नी किंवा आग. अनल, विस्तव, पावक, अग्नी आणि वन्नी हे अर्थातच कुणाचे समानार्थी शब्द आहेत? तर अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. घर, सदन, भवन, गृह, आलय हे घराचे समानार्थी शब्द आहेत. अमृत, सुधा, पीयूष, रस, चिरंजीवी हा एक पर्याय आहे. चंद्र, इंदू, सुधाकर, हिमांशु, शशी हा चौथा पर्याय आहे. थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. ह्या तिसऱ्या पर्यायामध्ये अमृत म्हणजेच सुधा, सुधा म्हणजेच पीयूष हे 3 समानार्थी शब्द आहेत. पण रस आणि चिरंजीवी हे जे शब्द आहेत या शब्दांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल की ते त्याचे एक्झॅक्ट समानार्थी शब्द नाहीत. सगळ्याच रसांना आपण अमृत म्हणत नाही. सर्वच रसांना आपण अमृत म्हणत नाही. त्यामुळे रस आणि चिरंजीवी या शब्दांच्या मुळे चंद्र, इंदू, सुधाकर, हिमांशु, शशी हे मात्र सर्व चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी ओळखा असं विचारलं तर ही जोडी 3 नंबरची असणार आहे. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर 3 नंबर असणार आहे. लक्षात येते का बघा? अनल, विस्तव, पावक, अग्नी, वन्नी हे अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. अनल, विस्तव, पावक, अग्नी, वन्नी हे अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. घर, सदन, भवन, गृह, आलय हे घराचे समानार्थी शब्द आहेत. अमृतचे समानार्थी शब्द अमृत, सुधा, पीयूष बरोबर आहेत. पण रस आणि चिरंजीवी जे आहेत हे एक्झॅक्ट त्याचे समानार्थी शब्द
नाहीत आणि त्याच्यामुळे याचं उत्तर चंद्र, इंदू, सुधाकर, हिमांशू आणि शशी हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, मग या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. आपण म्हणतो ना मग. आता यामध्ये मग या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. पहिला ऑप्शन आहे नंतर, दुसरा ऑप्शन आहे मापन, तिसरा आहे वेळ, चौथा आहे अगोदर. खरं तर मग म्हटलं की आपल्याला पाण्याचा मग आठवतो. आपल्या भाषेत, बोली भाषेत आपण मग जे पाणी बादलीतून बाहेर काढण्यासाठी जो वापरतो तो मग वापरतो. अर्थात हे मापन यंत्र नाही, मापनाचं साधन नाही. पण मी तुला मग भेटतो असं बऱ्याचदा आपण आपल्या बोली भाषेत बोलतो. मग येईल मी, मग येईल मी याचा अर्थ नंतर येईल मी. तुमच्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मग येईल मी असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो नंतर येईल मी. मग येईल मी याचा अर्थ होतो नंतर येईल मी. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. मधुर या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. मधुर या शब्दाचे समानार्थी शब्द पहिला आहे नाव, दुसरं गोड, तिसरं कडू, चौथं निर्मळ. अगदी सोपं आहे. तुमच्या उत्तराच्या अगोदर मी सांगून टाकतो. मधुरचा समानार्थी शब्द आहे गोड. मधुरचे समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहेत. मधुर, स्वादिष्ट, सुवासिक, मंजूळ, सुंदर, साजिरे, मृदू, सौम्य, सुखकारक, संतोषदायक हे सगळे शब्द मधुरचे समानार्थी शब्द आहेत. आरोग्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. आरोग्य, ताकद, निरोगी, शरीर, मन. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आरोग्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखायला सांगितलंय. पहिला ऑप्शन आहे ताकद, दुसरा आहे निरोगी, तिसरा ऑप्शन आहे शरीर, चौथा ऑप्शन आहे मन. काय उत्तर असेल? थोडंसं कन्फ्यूज करणार आहे. आरोग्य असं म्हटलं की जिथे रोग नाही असे ते आरोग्य. त्यामुळे याचा जो समानार्थी शब्द आहे तो कोणता असणार आहे? निरोगी. निरोगी म्हणजेच आरोग्य. आरोग्य याचा अर्थ ज्या ठिकाणी कोणताही रोग नाही. ताकद, शरीर, मन हे जे शब्द आहेत हे त्याच्याशी मिळते जुळते असले तरी समानार्थी शब्द या ठिकाणी होणार नाहीत. त्याच्यामुळे याचा जो पर्याय आहे तो 2 नंबरचा ऑप्शन त्याचा पर्याय आहे. आरोग्य याचा अर्थ निरोगीपणा किंवा प्रकृतीचे स्वास्थ्य असं आपण म्हणतो. त्यामुळे तो निरोगीपणा हा त्याचा जवळचा समानार्थी शब्द आहे. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे, या पुढच्या प्रश्नामध्ये मुख्य या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा असं सांगितलेलं आहे. मुख्य याचा अर्थ प्रमुख. त्यामुळे याच्यामध्ये पहिला, पुढारी, अधिकारी आणि प्रमुख हे जे शब्द आहेत यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मुख्य आहे याचा अर्थ तो पहिला आहे. पहिला असणारा मुख्य असतो असं नाही. बऱ्याचदा रांगेत आपल्याला उंचीप्रमाणे उभं केलं जातं. सर्वात बुटका जो आहे तो पहिला असतो पण तो मुख्य असणार नाही. पुढारी याचा अर्थ आपल्याला जो पुढे घेऊन जातोय त्याला पुढारी म्हटलं जातं पण तो मुख्य असेल असं नाही. अधिकारी, त्याच्याजवळ अधिकार आहेत तो अधिकारी. पण मुख्यचा समानार्थी शब्द जो आहे तो कोणता असणार आहे? प्रमुख. पण हे मुख्यचे बाकी काही समानार्थी शब्द लक्षात असू द्या. मुख्य म्हणजे प्रमुख, वरिष्ठ, श्रेष्ठ, प्रधान, अधर्वयू असाही शब्द आपण वापरतो. पुढील शब्दात समानार्थी शब्द सांगा. कर. आता कर हा जो शब्द आहे तो आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. कर हा जो शब्द आहे तो आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. मगाशी आपण बघितलेलं होतं की समजा सुधाकर असं ज्यावेळेला आपण म्हणतो, दिवाकर असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला सुधाकर, सुधाचे कर आहेत ज्याला असा तो त्या चंद्राला पण सुधाकर असं म्हणतो. तर करचा अर्थ हात असा होतो. त्याच्यानंतर कर म्हणजे वेगवेगळे विक्री कर, GST सारखा कर किंवा आयात कर, निर्यात कर असे जे सगळे कर आहेत हे उत्पन्नावरील अधिभार असतात. अधिकार असा शब्द नाही येतो, अधिभार असतात. उत्पन्नावरील काय असतात? अधिभार. तर ते करचे समानार्थी शब्द आहेत. कर म्हणजे किरण सुद्धा. कर म्हणजे किरण सुद्धा. जिथे आपण दिवाकर असं म्हणतो, सहस्र कर असं म्हणतो. आपण सूर्याला सहस्र कर असं म्हणतो. सहस्र कर म्हणतो त्याला सहस्र हात आहेत म्हणजेच सहस्र किरणं आहेत. तर त्याचा अर्थ सहस्र कर असा होतो. त्यामुळे तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सर्वांचं उत्तर 4 नंबर ऑप्शन वरील सर्व असणार आहे. लक्षात येते?
वरील सर्व हे उत्तर आहे. सूर्याला पण सहस्र कर म्हणतो, कारण त्याला हजारो किरण त्याच्यामधून बाहेर पडतात, म्हणून सूर्याला पण सहस्र कर म्हणतो. त्याप्रमाणे हे तीनही अर्थ त्याचे आहेत, म्हणून वरील सर्व हे उत्तर असेल. कर म्हणजे हात किंवा हस्त, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. कर म्हणजे किरण किंवा अंश. कर म्हणजे सरकारी कारभाराबद्दलचा मोबदला, मजुरी देणं, जमिनीवरचा सारा, पट्टी, मालावरील जकात, खंड, खंडणी, या सगळ्यांना आपण कर असं म्हणत असतो. या सर्वांना कर असं म्हणतो, त्यामुळे हे बरोबर आहे. पर्वत या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. शैल, टेकडी, हिमालय, डोंगर. थोडासा प्रश्न वाचल्यानंतर, पर्याय वाचल्यानंतर कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. पर्वत या शब्दात समानार्थी असलेला शब्द. पर्वत म्हटलं की आपल्याला डोंगर माहिती असतो, टेकडी, हिमालय, शैल असे शब्द आठवतात, पण याचा एक्झॅक्ट समानार्थी शब्द विचारला. मी थोडासा वेळ घेतोय आणि तुम्हाला तुमच्याकडून त्या उत्तराची वाट बघतोय की पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल. पहिला ऑप्शन आहे शैल, दुसरा टेकडी, तिसरा हिमालय, चौथा डोंगर. काही जण 1 व 4 सांगतायत, बऱ्याच जणांचं उत्तर 1 असं आहे. बऱ्याच जणांचं उत्तर 1 असं आहे. व्हेरी गुड. तर साहजिकच याचा समानार्थी शब्द जो आहे तो शैल आहे. डोंगर, टेकडी ही पर्वताची वेगवेगळी रूपं आहेत, पण पर्वत या शब्दाला समानार्थी शब्द शैल आहे. सगळे शब्द पाठ असू द्या, खूप महत्त्वाचे आहेत. पर्वत याचा अर्थ अग, पर्वत याचा अर्थ अचल, पर्वत याचा अर्थ भूधर, जमिनीमध्ये तो धारण झालेला आहे. अद्री हा शब्द बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे. अद्री, गिरी हे शब्द बऱ्याच परीक्षांना विचारलेले आहेत. अद्री म्हणजे सुद्धा पर्वत, आपण सह्याद्री असं म्हणतो. सह्याद्रीची फोड ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला सही अधिक अद्री, तो सह्याद्री जो आहे हा त्याच्यामध्ये असणारा अद्री हा जो आहे हा पर्वतासाठी वापरलेला आहे. त्यानंतर गिरी आहे, महीधर आहे. महीचा अर्थ काय होतो? महीधर मध्ये मही ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, कोण सांगेल? महीधर मध्ये मही, पर्वताला महीधर असं म्हणण्याचं कारण काय? जसं पर्वताला आपण भूधर असं म्हणतो, पर्वताला ज्याप्रमाणे आपण भूधर असं म्हणतो, तसंच पर्वताला महीधर हा समानार्थी शब्द आहे. भूधर कारण तो जमिनीमध्ये आहे. व्हेरी गुड, खूप अगदी बरोबर आहे. मही याचा अर्थ होतो पृथ्वी. पर्वत कशामध्ये असतो? कुणी धरून ठेवलेला असतो त्याला? पृथ्वीने धारण केलेला असतो. त्यामुळे मही याचा अर्थ पृथ्वी, महीधर याचा अर्थ पर्वत. नग म्हणजे सुद्धा पर्वत, शैल म्हणजे सुद्धा पर्वत. नग म्हणजे सुद्धा पर्वत, शैल म्हणजे सुद्धा पर्वत. हे नीट शब्द लक्षात असू द्या. पर्वताचे समानार्थी शब्द सरळ सेवेच्या परीक्षांना याच स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील, हे मी अगदी ठामपणे सांगतो. असेच शब्द की जे तुम्ही आतापर्यंत कधी वाचलेले नाहीत, ऐकलेले नाहीत, असे शब्द या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे शब्द लक्षात राहणं गरजेचं आहे. पर्वत याचा अर्थ होतो अग, अचल, भूधर, अद्री, गिरी, महीधर, नग आणि शैल. आजच्या आज हे शब्द पाठ करून टाका. पुढचा शब्द आहे, पुढील शब्दांचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. प्रतिबिंब असा आहे. पहिला ऑप्शन आहे फोटो, दुसरा ऑप्शन आहे आरसा, तिसरा ऑप्शन आहे प्रतिमा, चौथा ऑप्शन आहे व्यक्ती. पहिला ऑप्शन आहे फोटो, दुसरा आरसा, तिसरा प्रतिमा, चौथा व्यक्ती. आपलं पाण्यात ज्यावेळेला प्रतिबिंब आपल्याला दिसतं, ज्यावेळेला पाण्यात आपल्याला आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, त्यावेळेला साहजिकच त्या प्रतिबिंबाला आपण आपली प्रतिमा म्हणतो. आरशातली प्रतिमा म्हणजेच आरशातलं आपलं प्रतिबिंब. त्यामुळे याचं उत्तर जे आहे सर्वांचं बरोबर आहे, प्रतिमा हे याचं उत्तर असणार आहे. प्रतिबिंब याचा अर्थ छाया, पडछाया, प्रतिरूप, प्रतिमा हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. प्रतिबिंबाचे समानार्थी शब्द जे आहेत हे छाया, पडछाया, प्रतिरूप आणि प्रतिमा हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. खाली दिलेल्या शब्दामध्ये अर्थानुसार असलेला अयोग्य शब्द ओळखा. खूप शांतपणे वाचून उत्तर द्यायचे. पहिला पर्याय आहे मेघ, दुसरा पर्याय आहे ढग, तिसरा घन आणि चौथा नभ. सर्वांना उत्तर आलं पाहिजे. खाली दिलेल्या शब्दामध्ये अर्थानुसार असलेला अयोग्य शब्द शोधा. मेघ, ढग, घन, नभ
असे शब्द आहेत. मेघ, ढग, घन आणि नभ. शब्बास, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. मेघ म्हणजेच ढग, ढग म्हणजेच घन आणि नभ याचा अर्थ काय अर्थ होतो? नभ या शब्दाचा अर्थ आकाश, आणि आकाशाचा हा समानार्थी शब्द असल्यामुळे हा गटात न बसणारा शब्द आहे, अर्थानुसार अयोग्य शब्द आहे. ढगाचे सर्व समानार्थी शब्द दिलेले आहेत, सर्वांनी हे वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. जलद, जल देणारा, जलद जल देणारा. अंबुद, अंबू सुद्धा पाण्याचा समानार्थी शब्द आहे, पाणी देणारा. पयोद, पय सुद्धा. जल, पय, अंबू, अंबो हे सगळे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत, निर. त्यामुळे जलद, अंबुद, पयोद. जलद, अंबुद, पयोद, निरद हे जे सगळे शब्द आहेत, वनद वगैरे, हे सगळे ढगाचे समानार्थी शब्द आहेत. कारण ढगामधून आपल्याला जल मिळतं, पाणी मिळतं. त्यामुळे जल देणारा जलद, अंबुद, पयोद, घन, मेघ, अभ्र. आकाश निरभ्र आहे असं म्हणतो, जेव्हा ढग नसतील तेव्हा निरभ्र म्हणतो. अभ्र याचा अर्थ ढग. निरद म्हणजे सुद्धा ढग. मळभ, आपण म्हणतो ना मळभ आलेला आहे. मळभ आलेला आहे म्हणजे ज्यावेळेला आकाश काळवंडलेलं असतं, ढग दाटून आलेले असतात, तेव्हा आपण मळभ आलेला आहे असं म्हणतो. पयोधर, पयोधर म्हणजे सुद्धा ढग. बादल माहितीये. अंबुधर, अंबू म्हणजे पाणी, पाणी धारण करून ठेवतो, पय धारण करून ठेवतो, म्हणून त्याला पयोधर किंवा अंबुधर म्हटलं जातं. आबूट हा समानार्थी शब्द आहे. बलवाहक हा शब्द आहे, बलवाहक नाही, बलवाहक असा शब्द आहे. जिमृत किंवा पडळे, सवर्तक, वारीवाह, वनद हे सगळे शब्द थोडेसे आपल्या शब्दकोशामध्ये दिसतील. पटकन हे तुम्हाला सगळे नवीन वाटतील. पडळे आहे, सवर्तक आहे, वारीवाह आहे. वारीवाह हा शब्द सरळ सेवेच्या अगोदरच्या परीक्षांना सुद्धा विचारलेला आहे. याचा अर्थ होतो ढग. खाली दिलेल्या शब्दामध्ये अर्थानुसार असलेला अयोग्य शब्द शोधा. सूत, दोरा, धागा आणि सूत असा शब्द आहे. 3 शब्द एकाच अर्थाचे आहेत, चौथा शब्द भिन्न आहे. हा चौथा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. सूत आहे, दोरा आहे, धागा आहे, सूत आहे. सूत आहे, दोरा आहे, धागा आहे आणि सूत आहे. याच्यामध्ये सूत हा जो शब्द आहे, लवकर बोला, फक्त तो उकार महत्वाचा आहे. हा उकार तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. उकारावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. हा उकार तुम्हाला समजून घ्यायचा आहे. बघा, पहिला सूत जो आहे तो पहिला उकार आहे, दुसरा उकार आहे, दुसरा दोरा आहे, धागा आहे. हे तीनही शब्द समानार्थी आहेत. सूत म्हणजे दोरा, धागा, आणि दुसरा जो सूत आहे हा आहे मुलगा. ज्यावेळेला पण नीट लक्षात घ्या, स ला दुसरा उकार येतो तेव्हा सूत, धागा, दोरा, तार, रेषा, तंतू असा अर्थ होतो. आणि स ला पहिला उकार असतो तेव्हा सूतचा अर्थ पुत्र, मुलगा किंवा लेक किंवा तनुज वगैरे अशा अर्थाने आपण वापरतो. पुढे बघा, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे या पंक्तीतील कवळ या शब्दाचा अर्थ कोणता? वदनी कवळ घेता, वदनी कवळ घेता म्हणजे मुखामध्ये काय घेतो आपण? गवत घेतो. माणूस आहे, आपण गवत नाही खाणार. दात घेतो, दात ऑलरेडी मुखात असतात. जुडी घेतो, नाही घेत. तर वदनी कवळ घेता याचा अर्थ मुखामध्ये घास घेता. कवळ या शब्दाचा अर्थ जो आहे तो घास असा आहे. कवळ म्हणजे घास किंवा तुकडा. कवळ म्हणजे भेट किंवा आलिंगन असाही त्याचा अर्थ होतो. वदनी कवळ घेता, आता मुखामध्ये कवळ घेतोय म्हणजे मुखामध्ये आपण भेट नाही घेत, आलिंगन नाही घेत.
मुखामध्ये घास घेतो किंवा अन्नाचा तुकडा घेतो तर त्याला काय म्हटलं जातं? कवळ असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, धी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? धी या शब्दाचा पहिला ऑप्शन आहे पृथ्वी, दुसरा आहे नदी, तिसरा आहे पालवी, चौथा आहे बुद्धी. धी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? धी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? पहिला ऑप्शन आहे पृथ्वी, दुसरा ऑप्शन आहे नदी, तिसरा ऑप्शन आहे पालवी, चौथा ऑप्शन आहे बुद्धी. बोला पटकन. बहुतेक सर्वांचं उत्तर बरोबर आहे. धीचा समानार्थी शब्द आहे बुद्धी. धीचा समानार्थी शब्द आहे बुद्धी. हा धीचा समानार्थी शब्द आहे. धी म्हणजे बुद्धी. छोटासा शब्द आहे पण महत्वाचा आहे. धी म्हणजे बुद्धी, मन, मती. धी म्हणजे बुद्धी, मन, मती हे धीचे समानार्थी शब्द आहेत. याग या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? याग या शब्दाचा, त्याने बरेच यज्ञ याग केले असं आपण म्हणतो. त्याने बरेच यज्ञ याग केले. जेव्हा आपण असं म्हणतोय की त्याने बरेच यज्ञ याग केले असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा साहजिकच त्याचा अर्थ त्याने बरेच यज्ञ याग केले. पहिला ऑप्शन आहे योग, दुसरा आहे यज्ञ, तिसरा आहे संधी आणि चौथा आहे यती. तर यामध्ये लक्षात ठेवा, याग या शब्दाचा अर्थ होतो यज्ञ. याग या शब्दाचा अर्थ काय होतो? यज्ञ हा त्याचा अर्थ होतो. याग म्हणजे यज्ञ, हवन, होम, पूजा. हे शब्द सर्वांनी अगदी नोट डाऊन करून ठेवा. याग, यज्ञ, हवन, होम, पूजा. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्द व त्यांचे योग्य त्या जोड्या जुळवा. पहिला आहे प्रतीची, दुसरा आहे प्रतीती, तिसरा आहे प्रत्यही, चौथा आहे प्रतीक. ब स्तंभामध्ये आहे संकेत, पश्चिम दिशा, अनुभव, नेहमी. खूप महत्वाचा असा प्रश्न आहे. कुठल्याही पद्धतीने एखादा शब्द येणाऱ्या परीक्षामध्ये याच्यातला विचारला जाऊ शकतो. बघा, पहिला आहे प्रतीची. पहिला आहे प्रतीची. प्रतीची याचा अर्थ होतो पश्चिम दिशा. प्रतीची याचा अर्थ होतो पश्चिम दिशा. जर प्रतीची याचा अर्थ पश्चिम दिशा असेल तर पूर्व दिशेला काय म्हणतात? प्रतीची याचा अर्थ जर पश्चिम दिशा असेल तर पूर्व दिशेला काय म्हटलं जातं? प्रतीची याचा अर्थ पश्चिम दिशा आहे तर पूर्व दिशेला कोणता शब्द वापरला जातो? प्रतीची या शब्दाचा अर्थ पश्चिम दिशा असा होतो तर पूर्व दिशेला शब्द कोणता आहे? तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा सर्वांच्या. प्रतीची या शब्दाचा अर्थ जो आहे हा पश्चिम दिशा होतो तर पूर्व दिशेला कोणता शब्द वापरतात? पूर्व दिशेचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर येत नाही लवकर. बघा बरं, अगोदर जोड्या जुळवू, परत आपण पूर्व दिशेचा समानार्थी शब्दाकडे येऊ. तुम्ही काय उत्तर सांगताय बघू. प्रतीती. प्रतीती याचा अर्थ प्रचिती. प्रतीती याचा अर्थ प्रचिती. प्रचिती म्हणजे अनुभव. प्रत्यही. प्रत्यही म्हणजे नेहमी आणि प्रतीक म्हणजे संकेत. 2, 3, 4, 1 2 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट उत्तर आहे. आता मला सांगा, पूर्व दिशेला जसा पश्चिमेला आपण प्रतीची म्हणतो तसं पूर्व दिशेला काय म्हटलं जातं? पूर्व दिशेला प्राची असं म्हटलं जातं. तुमचं नाव कुणाचं असेल तर बघा, पूर्व दिशेला आपण प्राची असं म्हणतो. हे नीट लक्षात ठेवा. प्रतीची याचा अर्थ पश्चिम दिशा, मावळती दिशा. खूप महत्वाचे शब्द आहेत हे. प्रतीची याचा अर्थ पश्चिम दिशा, मावळती दिशा. उदीची याचा अर्थ उत्तर दिशा. उदीची याचा अर्थ उत्तर दिशा आणि प्राची याचा अर्थ पूर्व दिशा. प्राची याचा अर्थ पूर्व दिशा. प्रतीची पश्चिम दिशा, उदीची उत्तर दिशा, प्राची पूर्व दिशा. प्रचित किंवा प्रचिती म्हणजे प्रतीती, दाखला, परिचय, अनुभव, विश्वास, प्रतीती, साक्षात्कार, प्रत्यक्ष ज्ञान हे प्रचितीची समानार्थी शब्द आहेत. प्रतोद हा एक शब्द महत्वाचा आहे. प्रतोद. प्रतोद याचा अर्थ चाबूक, कोरडा, आसूड, याला प्रतोद म्हटलं जातं. प्रत्यही याचा अर्थ नेहमी. प्रथित आपण म्हणतो ना, प्रथित व्यक्तिमत्व. प्रथित व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व, कीर्तिमान व्यक्तिमत्व. प्रतीक याचा अर्थ चिन्ह, संकेत, खूण.
मित्रांनो हे सगळे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात असू द्या. प्रतीची याचा अर्थ पश्चिम दिशा, मावळती दिशा, तोंडपाठच झाले पाहिजेत हे शब्द. उदीची याचा अर्थ उत्तर दिशा, प्राची याचा अर्थ पूर्व दिशा, प्रचिती किंवा प्रचित किंवा प्रतीती याचा अर्थ अनुभव, परिचय, दाखला, प्रत्यक्ष ज्ञान, साक्षात्कार या अर्थाने वापरतो. प्रतोद या शब्दाचा अर्थ देखील तसाच महत्त्वाचा आहे. प्रतोद या शब्दाचा अर्थ होतो चाबूक किंवा कोरडा आसूड अशा अर्थाने वापरतो. प्रत्यही या शब्दाचा अर्थ नेहमी असा होतो. प्रथित याचा अर्थ प्रसिद्ध, कीर्तिमान असा अर्थ होतो. प्रतीक याचा अर्थ चिन्ह, संकेत, खून असा त्याचा अर्थ होतो. नक्की लक्षात आले प्रत्येकाच्या? खालीलपैकी समुद्र या शब्दाशी समांतर असणाऱ्या विधाने असणारा पर्याय निवडा. बघा, अर्णवाने आपले रूप दाखवले, रत्नाकर दिमागदार दिसत होता, सिंधू कधी नमतं घेत नाही, मृगेंद्राचे अस्तित्वच वेगळे आहे. अर्णवाने आपले रूप दाखवले, यामधला अर्णव हा जो शब्द आहे, अर्णवाने आपले रूप दाखवले. अर्णव याचा अर्थ समुद्र, महासागर. अर्णव हा समुद्राचा समानार्थी शब्द आहे. रत्नाकर, रत्नाकर ज्याच्यामध्ये अनेक रत्नांचा साठा आहे त्याला रत्नाकर असं म्हणतो. आणि म्हणून आता आपण मत्स्य 5000 सारख्या योजना शासन राबवतंय, कारण आपल्याला ह्या रत्नाकरामध्ये असणारे, ह्या समुद्रामध्ये असणारे अनेक रत्न शोधून काढायचे आहेत. रत्नाकर दिमाकदार दिसत होता. रत्नाकर समुद्राशी समानार्थी शब्द आहे. सिंधू कधीही नमतं घेत नाही मधला सिंधू हा सुद्धा समुद्राशी समानार्थी शब्द आहे. पण मृगेंद्र, मृगेंद्र असं कुणाला म्हणतो आपण? सिंहाला म्हटलं जातं. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? प्रश्न काय आहे? समुद्र या शब्दाशी समांतर असणाऱ्या अर्थाची विधाने असणारा पर्याय ओळखा. अगदी बरोबर आहे. उत्तर काय असणार आहे? अ, ब, क. 1 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे याचं पहिल्यांदा हे सगळे समानार्थी शब्द मित्रांनो लिहून ठेवा. समुद्राशी समानार्थी शब्द आहेत सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर, सरितापती. नदीला आपण सरिता असं म्हणतो, नदीला सरिता म्हणतो, त्यामुळे त्याला सरितापती असं म्हटलं जातं समुद्राला. नदीचा पती म्हणजेच सरितापती, सरितापती म्हणजेच समुद्र. उदधी, उद म्हणजे पाणी, ज्याच्यामध्ये पाणी खूप आहे त्याला उदधी असं म्हटलं जातं. किंवा जलधी, ज्याच्यामध्ये जल खूप आहे त्याला आपण समुद्र म्हणतो. अंभोधी, अंभो म्हणजे पाणी, ज्याच्यामध्ये पाणी खूप आहे त्याला अंभोधी असं म्हणतो. उदक राशी, उदक म्हणजे पाणी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याच्यात पाणी आहे त्याला आपण समुद्र असं म्हणतो. किंवा अंबुधी, वारारशी हा शब्द सुद्धा समुद्रासाठी आहे. मला खात्री आहे एवढे समानार्थी शब्द एका शब्दाचे तुम्हाला शोधून काढण्यासाठी अनेक पुस्तकं वाचावी लागतील. त्यामुळे सर्वांनी अगदी हे लेक्चर अटेंड करताना वही पेन बरोबर ठेवा आणि याच्यातला प्रत्येक शब्द लिहून ठेवा. समुद्राचे समानार्थी शब्द आहेत सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर. यातले महत्वाचे शब्द आहेत अर्णव. अर्णव हा शब्द एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत वारंवार विचारलेला आहे. अर्णव हा जो शब्द आहे तो वारंवार विचारलेला आहे. रत्नाकर हा शब्द आहे, सरितापती हा शब्द आहे, हेही महत्वाचे आहेत. आणि हे उदक किंवा उदक राशी हे शब्द आपोआप लक्षात राहतात. जलधी, अंबोधी, अंबुधी, वारारशी, कारण हे सगळे जल या शब्दाच्या समानार्थी शब्दापासून तयार झालेले शब्द आहेत. पाणीचे समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहेत, उदक, जल, अंभो, हे सगळे पाणीचे समानार्थी शब्द आहेत आणि त्याच्यावरून हे शब्द तयार झाले, त्यामुळे हे शब्द महत्वाचे आहेत. पुढचा सिंह, सिंहचे समानार्थी शब्द नीट लक्षात ठेवा. केसरी, कंठीरव, पंचानन. पंचानन हे आननाशी संबंधित बहुतेक शब्द परीक्षेला विचारले जातात. सर्वांनी हे सगळे जे आनंदशी समानार्थी शब्द आहेत हे सगळे समानार्थी शब्द प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा. इथे मला नवीन पान ऍड करता येत नाही तरी पण मी लिहून देतो. पहिला शब्द आहे याच्यातला चतुरानन.
बोला पटकन, कुणाला बोलतो आपण? चतुरानन. चतुरानन हा शब्द कोणाला वापरला जातो? आवाज येतोय सर्वांना? क्लिअर? सर्वांना आवाज येत आहे? सर्वांना आवाज येत आहे? सर्वांना आवाज येत आहे? ओके. बघा, चतुरानन हा जो शब्द आहे कुणाला वापरला जातो? बोला पटपट, तुमच्या कमेंट आल्या पाहिजेत. चतुरानन. चार आहेत आनन ज्याला असा तो. चार आहेत आनन ज्याला असा तो. चतुरानन. चतुरानन हा शब्द. ओके, थँक्यू थँक्यू, सर्वांच्या मनापासून आभार. ज्यांना कुणाला आवाज येत नसेल त्यांनी थोडंसं तुमच्या मोबाईल फोनमध्ये वगैरे जरा चेक करून घ्या सेटिंग. चतुरानन नाही, चतुरानन हा शब्द ब्रह्मदेवासाठी वापरला जातो. चतुरानन हा शब्द ब्रह्मदेवासाठी वापरला जातो. पंचानन हा जो शब्द आहे, हा पंचानन हा शब्द शिवासाठी, त्याचबरोबर शंकरासाठी, महादेवासाठी पंचानन हा शब्द वापरला जातो. आणि षडानन हा शब्द, षडानन किंवा षण्मुख, षडानन किंवा षण्मुख हे शब्द कुणाला वापरतात? षडानन किंवा षण्मुख. सहा आहेत आनन ज्याला असा तो. सहा आहेत मुख ज्याला असा तो. षडानन, षण्मुख कुणाला वापरतात हे शब्द? षडानन, षण्मुख. पटपट उत्तर आली पाहिजेत. बऱ्याच जणांनी चतुराननचं उत्तर ब्रह्मदेव असं दिलेलं आहे. मला या कमेंट बघण्यासाठी खरं त्या कॉम्प्युटरमध्ये बघावं लागतं. बोला. षडानन. शब्बास. कार्तिक स्वामींना आपण षडानन असं म्हणतो. कार्तिक स्वामींना षडानन हा शब्द आहे. आणि दशानन, दशानन म्हणजे रावण माहिती आहे, नीट लक्षात घ्या. चतुरानन ब्रह्मदेव, पंचानन शिव किंवा महादेव, षडानन कार्तिक स्वामी आणि दशानन म्हणजे रावण. दशानन म्हणजे रावण. हे शब्द आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. बघा, शिवाचे समानार्थी शब्द आहेत केसरी, कंठीरव, पंचानन, मृगपती, मृगराज, मृगपती, मृगराज, मृगवर, मृगेंद्र. हे नीट लक्षात ठेवा. सर्व शब्द खूप महत्वाचे आहेत. केसरी, कंठीरव, पंचानन, मृगपती, मृगराज, मृगवर, मृगेंद्र, गजनफर हा शब्द लक्षात असू द्या. गजंपर हा शब्द सुद्धा शिवासाठी आहे. सर्जा, वनराज, पंचानन, शार्दूल, शार्दूल, शार्दूल हा शब्द सुद्धा आपण शिवासाठी वापरतो. शार्दूल हा शब्द देखील शिवासाठी वापरला जातो. हरिणचे समानार्थी शब्द मृग, कुरुंग, सारंग, रोह. मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगतोय, एवढे सगळे समानार्थी शब्द तुम्हाला एकत्र मिळवण्यासाठी अनेक पुस्तकं वाचावी लागतील. त्यामुळे प्रत्येकाने वही पेन बरोबर ठेवा आणि हे शब्द लिहून घ्या. हरिण, मृग, कुरुंग, सारंग, रोह. हत्तीला आपण गज, कुंजर, सारंग, नाग हा सुद्धा हत्तीचा समानार्थी शब्द आहे. तर हे सर्व शब्द मला वाटते तुम्हाला समजले असतील. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील पैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे? हा शब्द मगाशी सुद्धा पण चर्चेला होता. सहस्त्ररश्मी, सहस्त्ररश्मी असं लिहिलंय. सहस्ररश्मी, सहस्त्ररश्मी असं लिहिलेलं आहे. तर सर्वांना शुद्ध शब्दाचा पर्याय सांगायचा आहे, परंतु त्याचबरोबर सर्वांनी सहस्र जो शुद्ध शब्द असेल ह्या शुद्ध शब्दाचा अर्थ देखील सांगायचा आहे. सहस्र, सर्वांनी त्याचा अर्थ देखील सांगायचा आहे. जो शुद्ध शब्द आहे त्याचा अर्थ देखील प्रत्येकाचा आला पाहिजे.
बघा, पहिली गोष्ट शुद्ध शब्द आहे सहस्र रश्मी. शुद्ध शब्द आहे सहस्र रश्मी. कुठलं येईल? फक्त क बरोबर. फक्त क बरोबर हे उत्तर असणार आहे. आणि सहस्र रश्मी हा जो शब्द आहे हा आपण कुणासाठी वापरतो? सूर्यासाठी वापरतो. सहस्र म्हणजे 100 नाही. सहस्र म्हणजे 100 नाही. सहस्र म्हणजे 1000. रश्मी याचा अर्थ किरण. सहस्रकर, सहस्र रश्मी, सहस्रांशू हे सगळे शब्द जे आहेत हे आपण सूर्यासाठी वापरतो. कोणासाठी वापरतो? सूर्यासाठी. सूर्याचे समानार्थी शब्द मित्र, रवी. मोस्ट IMP आहे. जे विद्यार्थी TCS IBPS च्या परीक्षांना बसणार आहेत, जे विद्यार्थी तलाठी, एक्साईज किंवा त्याचबरोबर वनरक्षक किंवा आरोग्य सेवक ह्या सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा देणार आहेत, त्यांनी आत्ता नोट डाऊन करा की याच्यावर एक प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातोय. आत्ता जे स्क्रीनवर शब्द दिसत आहेत त्यातला एक प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो. तुम्ही सगळ्यात जुन्या TCSच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की सूर्याशी समानार्थी शब्द हे विचारलेच जातात. बघा, मित्र, रवी, भानू, भास्कर, सविता. सविता हा सूर्याला समानार्थी शब्द आहे आणि सरिता हा नदीला समानार्थी शब्द आहे. सविता हा सूर्यासाठी समानार्थी शब्द आहे. सरिता हा नदीसाठी समानार्थी शब्द आहे. खरं तर मित्रांनो, आपली आणि आपल्या मित्रमैत्रिणींची नावं जरी त्याचे अर्थ समजून घेतलेत तरी मराठी शब्दसंग्रह पुष्कळ वाढू शकतो. सविता सूर्यासाठी समानार्थी शब्द आहे. ललित हा सुद्धा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. ललित हा सुद्धा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. दिनकर, दिनमणी सूर्याशी समानार्थी शब्द आहेत. प्रभाकर, मार्तंड, वासरमणी, वासर म्हणजे दिवस. सहस्रकर, सहस्ररश्मी, गभस्ती, प्रभाकर, दिवाकर, अर्क, चांडाशू, आदित्य, अपताब, अर्यमा, अरुणा, भास्कर किंवा द्युमन्नी हे जे सगळे शब्द आहेत हे सूर्याशी समानार्थी शब्द आहेत. याच्यामध्ये आणखी महत्वाचा एक शब्द लिहून ठेवा, तो म्हणजे हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ हा सुद्धा पुढच्या प्रश्नामध्ये आहे, त्यामुळे इथे मी घेतला नव्हता खरं. हिरण्यगर्भ, हिरण्य म्हणजे कांचन, हेम, सुवर्ण, स्वर्ण, सोने. हिरण्य या शब्दाचे अर्थ काय होतात? हिरण्य, कांचन, हेम, सुवर्ण, स्वर्ण म्हणजेच सोने. ह्या सोन्याचे सगळे समानार्थी शब्द आहेत. हिरण्य आहे ज्याच्या गर्भामध्ये असा तो सूर्य, हिरण्य गर्भ. सहस्ररश्मी म्हणजे सुद्धा सूर्य, सहस्रकर म्हणजे सुद्धा सूर्य. पण हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, सहस्रनयन किंवा सहस्राक्ष, सहस्रनयन किंवा सहस्राक्ष हा शब्द इंद्रासाठी वापरला जातो. सहस्रनयन किंवा सहस्राक्ष हा शब्द आपण इंद्रासाठी वापरतो. सहस्रमुख म्हणजे शेषनाग, माहिती आहे ना? शेषनाग, शेषनाग विष्णू अवतारामध्ये विष्णूचा मोठा भाऊ जो होता त्याला आपण शेष असं म्हणतो. विष्णू अवतारामध्ये विष्णूचा मोठा भाऊ जो आहे तो शेष आहे. आणि धन्यवाद, आपले लाईव्ह स्ट्रीमिंगची संख्या अगदी आज 100च्या वर गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण लेक्चर अटेंड करताय, त्या सर्वांचे मनापासून आभार. हा, आपण कुणाबद्दल बोलत होतो म्हणून मी विषयांतर करत नाही. खरं तर हा शेष, विष्णू अवतारामध्ये विष्णूचा मोठा भाऊ जो आहे तो शेष. आणि शेषशायी, शेषशायी याचा अर्थ शेषावर निजलेला असा तो बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. शेषशायी, शेषावर निजणारा विष्णू, शेषावर निजणारा. उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समासामध्ये सुद्धा वापरतो. आणि शेषावर निजलेला आहे असा तो शेषशायी विष्णू, विष्णुदेवाचे बंधू. अगदी बरोबर आहे. विष्णूच्या मोठ्या भावाला, विष्णू ते चुकून विष्णू झालेला आहे, विष्णू शेषशायी असं आपण म्हणतो. तर सहस्रमुख, कारण जर आपण तो शेषनाग पाहिला असेल तर त्याला सहस्रमुख आहेत
म्हणून त्याला शेषनाग असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सहस्र अक्ष किंवा सहस्र नयन जे आहेत हे सहस्र नयन कुणासाठी आहेत? इंद्रासाठी आहेत. इंद्राला सुद्धा आपण सहस्र नयन असं म्हणतो. सगळे शब्द अतिशय अतिशय महत्त्वाचे आहेत. एक एक शब्द सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या शब्दाच्या अर्थी वापरला जातो? भुंगा हा शब्द सुद्धा बऱ्याच परीक्षकांचा आवडता शब्द आहे. हा, विष्णू ज्या शेषनागावर असतो तो शेष, म्हणून विष्णूला आपण शेषशायी असं म्हणतो. शेषावर निजलेला तो विष्णू. विष्णूच्या चित्रामध्ये आपण पाहतो ना, विष्णू असे निवांत डोकं टेकून बसलेले असतात शेषावर. तर तो विष्णूचा खरं तर मोठा भाऊ आहे. विष्णुदेवाचे जे बंधू आहेत ते. हा, श्रीकृष्ण अवतारामध्ये बलराम. लक्षात ठेवा, विष्णू अवतारामध्ये विष्णूचा मोठा भाऊ शेष, श्रीकृष्ण अवतारामध्ये बलराम, आणि रामावतारामध्ये मात्र राम मोठा असतो आणि लक्ष्मण लहान असतो. हे जे विष्णूचे वेगवेगळे अवतार आहेत त्याच्यामध्ये राम लक्ष्मण किंवा कृष्ण बलराम, त्याचप्रमाणे शेष आणि विष्णू अशा त्यांच्या जोड्या आहेत. हा, तर बघा मूळ प्रश्नावर येतो. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या अर्थी वापरले जातात? पहिला आहे तनुज पादप, दुसरा आहे मिलिंद भ्रमर, चौथा आहे सारंग समीरन, तिसरा आहे आणि अली मधुप. बघा, भुंग्यासाठी समानार्थी असणारे शब्द पर्यायी उत्तर आहेत फक्त अ बरोबर तनुज आणि पादप असं म्हटलंय. फक्त ब आणि ड बरोबर पटकन लक्षात येईल तुमच्या. मिलिंद, भ्रमर, अली आणि मधुप हे सगळे भुंग्याशी समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. फक्त ब आणि ड, फक्त ब आणि ड हे सगळे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. बघा, तरी सुद्धा हे व्यवस्थित लिहून घ्या. तनुज म्हणजे पुत्र, मुलगा, तनय, सूत, नंदन, आत्मज. सर्व शब्द बघा, पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय. हे सगळे शब्द तुम्हाला शोधून काढण्यासाठी अनेक पुस्तकं वाचावी लागतील. माझा आतापर्यंतचा सगळा अभ्यास एकत्र करून हे सगळं तयार केलेलं आहे. तुम्हाला हा एक एक शब्द शोधून काढण्यासाठी अनेक पुस्तकं वाचावी लागतील. त्यामुळे सर्वांनी हे वहीत व्यवस्थित लिहून घ्या. तनुज म्हणजे पुत्र, मुलगा, तनय, सूत, नंदन, आत्मज. तनुज म्हणजे पुत्र, मुलगा, तनय, सूत, नंदन, आत्मज. भुंग्याचे समानार्थी शब्द बघा, भ्रमर, अली, मिलिंद, मधुप, भृंग, मधुकर, घुंग, सारंग देखील हे सगळे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्या पुढे सारंग हे समानार्थी शब्द भुंगा, कृष्णाचे धनुष्य. सारंगचे खूप अर्थ आहेत. खरं तर तुम्ही वझेंचा शब्दकोश पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की वझेंच्या शब्दकोशामध्ये सारंगासाठी वेगवेगळे शब्द देण्यात आलेले आहेत. खूप शब्द दिलेले आहेत. अगदी प्रत्येक प्राण्याला सारंग म्हटलं जाऊ शकतं. भुंगा कृष्णाच्या धनुष्याला सुद्धा सारंग म्हणतो. भ्रमर आहे, हरिण आहे, मोर आहे, सर्प आहे, सिंह आहे, चातक आहे, हत्ती आहे, हंसक आहे, वृक्ष आहे, वस्त्र आहे, कामदेव आहे, धनुष्य आहे, कमळ आहे, रत्न आहे, सोने, चंदन, पुष्प, प्रकाश, मेघ असे सगळे सारंगाचे समानार्थी शब्द आहेत. बऱ्याच जणांना हे थोडंसं वेगळं वाटेल, पण हे सगळं सत्य आहे. यासाठी तुम्ही वझेंचा जो शब्दकोश आहे याचा संदर्भ घेऊ शकता. एवढे सारंगचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे अगदी हत्तीला सुद्धा सारंग म्हटलं जातं, सिंहाला सुद्धा सारंग म्हटलं जातं, मोराला देखील सारंग म्हटलं जातं, हरणाला देखील सारंग म्हणतो, भ्रमराला म्हणजेच भुंग्याला देखील आपण सारंग म्हणतो. त्याच्या पुढे झाडासाठी हे एक शब्द महत्त्वाचे आहेत. झाडाचे जे समानार्थी शब्द आहेत त्याच्यामध्ये तरु हे तर माहिती आपल्याला, वृक्ष, पादप, द्रुम हा शब्द लक्षात ठेवा. द्रुम, द्रुम हा शब्द सुद्धा आपण झाडासाठी वापरतो. रुख,
उद्भिज्य, उद्भिज्य हे शब्द कदाचित तुम्ही असे अनेक जण असाल की नक्की हे माझ्या मराठीतीलच शब्द आहेत का असा प्रश्न पडेल. पण मित्रांनो, आपल्या मराठी भाषेतले बहुतांश म्हणजे जवळपास 80% शब्द जे आहेत हे संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे समानार्थी शब्द आपल्याला अभ्यासावे लागतात. उद्भिज, अग, आरव, विटप हे सगळे झाडाचे समानार्थी शब्द आहेत. लक्षात येते? चला, कल्पतरूंचे आरव, तुम्ही पसायदानमध्ये आरव हा शब्द ऐकला असेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे असं ज्यावेळेला म्हणतो त्याच पसायदानामध्ये चला कल्पतरूंचे आरव, ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जणू काही कल्पतरूंचं आरव आहे. म्हणजेच कल्पतरूंची अनेक झाडं आहेत, जणू ते जंगल आहे कल्पतरूंचं, असं वर्णन केलेलं आहे. हो, सारंग म्हणजे घोडा सुद्धा, लक्षात ठेवा, सारंग म्हणजे घोडा सुद्धा. आरव, विटप हे सगळे झाडाला समानार्थी शब्द आहेत. समीरांचे मगाशी आपण पाहिलेले होते. समीर, वारा, वायू, हवा, वात, पवन, अनिल, मारुत, मरुत आणि वाव हे सगळे त्याचे समानार्थी शब्द आहेत. पुढे बघा, चुकीचा गट ओळखा. नेता, प्रणेता, अग्रणी, लीडर. मतभेद, तंटा, कलह, झगडा. अंधार, तम, काळोख, तिमिर. भास्कर, भूप, भक्ष, भय. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे लेक्चर ज्या वेळेला तुम्ही TCSच्या परीक्षा देत असाल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे लेक्चर आठवणार आहे आणि मग परत वाटेल की काळजीपूर्वक लिहून काढलं असतं, काळजीपूर्वक पाहिलं असतं तर नक्की फायदा झाला असता. त्यामुळे सर्वांनी खूप काळजीपूर्वक लक्ष द्या. चुकीचा गट ओळखा. नेता, प्रणेता, अग्रणी, लीडर. मतभेद, तंटा, कलह, झगडा. अंधार, तम, काळोख, तिमिर. भास्कर, भूप, भक्षक, भय. किती नंबरचा ऑप्शन असेल? शब्बास, बहुतेक सर्वांचं उत्तर बरोबर आहे, 4 नंबरचा. कारण नेता, प्रणेता, अग्रणी, लीडर. लीडर हा शब्द जरी इंग्रजी भाषेतला असला तरी भाषा ही प्रवाही असते. भाषा ही प्रवाही असते. काळाच्या ओघामध्ये भाषेमध्ये अनेक बदल होतात. वेगवेगळ्या भाषेमधले शब्द आपल्या भाषेत समाविष्ट होतात. त्यामुळे आता बोलताना सुद्धा हा आमचा लीडर आहे हा शब्द सर्वश्रुत झालेला आहे. त्यामुळे तो त्याचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे पहिला पर्याय जो आहे तो समानार्थी शब्दांचा पर्याय आहे. पहिला पर्याय जो आहे हा समानार्थी शब्दांचा पर्याय आहे. मतभेद, तंटा, कलह, झगडा. मतभेद, तंटा, कलह, झगडा हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. अंधार, तम, काळोख, तिमिर. आपण म्हणतो ना, तिमिराकडून तेजाकडे. तिमिराकडून तेजाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आपला प्रवास असला पाहिजे. तिमिराकडून तेजाकडे. तिमिर म्हणजे अंधार, काळोख म्हणजे अंधार, तम म्हणजे अंधार. लक्षात येते? अंधार हेच जे समानार्थी शब्द आहेत. पण भास्कर म्हणजे सूर्य. भूप म्हणजे राजा. भक्षक म्हणजे भक्षण करणारा, भक्षण करणारा. आणि भय म्हणजे भीती. ह्या चारही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत आणि म्हणून या ठिकाणी उत्तर जे आहे हे तुमचा 4 नंबरचा ऑप्शन आहे. नक्की समजले प्रत्येकाला? त्याच्या पुढे बघा, हे सगळे शब्द नीट लक्षात ठेवा. अग्रणी, नेता, नायक, मुख्य, प्रणेता, अग्रेसर. भांडण, कलह, झगडा, तंटा, कज्जा, मतभेद, वाद हे भांडणाचे समानार्थी शब्द आहेत. काळोख, तम, अंधार, अंधकार, तिमिर हे सगळे काळोखाचे समानार्थी शब्द आहेत. प्रकाशाभाव, काळोखी, ध्वांत हा शब्द नीट लक्षात ठेवा. काहूर, मसेरे हे शब्द तुम्ही आज पहिल्यांदाच ऐकले असतील. तर हे सगळे शब्द अंधाराचे समानार्थी शब्द आहेत. भास्कर म्हणजे सूर्य, भूप म्हणजे राजा आणि भय म्हणजे भीती. हे सगळे समानार्थी शब्द आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 मधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा होता, म्हणून ते तुमचं उत्तर होतं. सर्वांचं बरोबर होतं. खालील विधाने वाचून जीवन या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारे पर्याय निवडा. जीवन या शब्दाचं जे अर्थ आहेत हे वेगवेगळे अर्थ आपल्याला पर्याय शोधायचे. हे जीवन सुंदर आहे. वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे. पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. कोणतं उत्तर असणार आहे? बोला पटकन याच्यातलं.
आता इथे तुमच्या लक्षात येतं पर्यायावरून आपण बऱ्याचदा पर्यायाकडे लक्ष देणंही गरजेचं असतं. पहिली गोष्ट एकतर म्हटलं यापैकी काहीही नाही, म्हणजे जीवनशी संबंधित एकही वाक्याने असं म्हटलंय तर असं होणार नाही. हे जीवन सुंदर आहे म्हणजे आपलं लाईफ ज्याला आपण म्हणतो, हे जीवन सुंदर आहे. जीवन हा जो पर्याय आहे तो त्याच अर्थाने वापरलेला आहे. वास्तवाला अनुभवणे, वास्तव हा जीवनचा समानार्थी शब्द नाही. अस्तित्व हा जीवनचा समानार्थी शब्द आहे. याचं अस्तित्व काय म्हणजे त्याचं जीवन काय असं म्हणू शकतो, वास्तव नाही. पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे, पाणी हेच जीवन असं आपण म्हणतो, पाणी हेच जीवन असं म्हणतो. त्यामुळे पाणी हा त्याचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन जो आहे आणि क हे तुमचं उत्तर असणार आहे. जीवन म्हणजे आयुष्य, अस्तित्व, प्राणधारणा, निर्वाह हे सगळे जीवनचे समानार्थी शब्द आहेत. जीवनचा दुसरा अर्थ जगण्याचे, उदरनिर्वाहाचे साधन. नजीकचे किंवा अंतिम भक्ष्य, अन्न, उद्योग, धंदा हे सुद्धा जीवनचे समानार्थी शब्द आहेत. जीवन म्हणजे कोणत्याही वस्तूचा आहार, भक्ष्य धारणा, भक्ष्य धारणा साधन, ज्याच्या वाचून जो पदार्थ जगत नाही ते त्याचे जीवन. जसे अग्नीचे जीवन वायू, जर वारा नसेल तर अग्नीचं अस्तित्व येत नाही, त्यामुळे अग्नीचं जीवन वायू. लक्षात येते. झाडाचं जीवन पाणी, ज्याच्याशिवाय तो जगू शकत नाही ते त्याचं जीवन ठरतं. जीवन म्हणजे पाणी, जल, उदक, सलील हे सुद्धा जीवनचे अर्थ आहेत. तर हे सगळे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन आहे हत्ती, ससा, घोडा, गाढव. याचा हा नेहमीचा शब्द आहे, वारंवार परीक्षेला विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना याचं उत्तर येणार आहे. तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. पहिला पर्याय आहे हत्ती, दुसरा पर्याय आहे ससा, तिसरा पर्याय आहे घोडा आणि चौथा पर्याय आहे गाढव. काय उत्तर येईल बोला पटकन. तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. पहिलं उत्तर आलेलं आहे घोडा, दुसरं आलेलं आहे घोडा, तिसरं सुद्धा घोडा. आणि हा वारंवार तुमच्या स्कॉलरशिपची वगैरे परीक्षा देणाऱ्या मुलांना सर्वांना माहिती आहे. वाजी, वारू, अश्व, हयत, तुरग, तुरंग, तुरंगम, अप्स, अबलक, तेजी हे सगळे शब्द लक्षात ठेवा. वाजी, वारू, अश्व, हयत, तुरग, तुरंग, तुरंगम, अप्स, अबलक. अबलक अबलक हा शब्द गाण्यामध्ये वगैरे तुम्ही ऐकला असेल. आणि तेजी हे सगळे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. तुरग हा जो समानार्थी शब्द आहे हा शब्द आपण कुणासाठी वापरतोय, घोड्यासाठी वापरतोय. पुढे चंद्र या शब्दाचा मोस्ट IMP परीक्षा दृष्टिकोनातून याच्यावर 100% प्रश्न असणार. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. पहिला पर्याय आहे इंदू, दुसरा पर्याय आहे रजनीनाथ, तिसरा पर्याय आहे सुधाकर, चौथा पर्याय आहे हिमांशू. इंदू, रजनीनाथ, सुधाकर, हिमांशू. साहजिकच हे सर्व पर्याय बरोबर आहेत. तुमच्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. चंद्राला समानार्थी शब्द इंदू आहे, चंद्राला समानार्थी शब्द रजनीकांत आहे, चंद्राला समानार्थी शब्द सुधाकर आहे, चंद्राला समानार्थी शब्द हिमांशू आहे. हे सगळे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. सर्वच्या सर्व जे आहेत हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. इंदू, सोम, शशी, प्रत्येकाने हे नोट डाऊन करा. प्रत्येक शब्द याच्यातला महत्वाचा आहे, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. इंदू, सोम, शशी, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, सुधांशू असं आहे, नुसता सुधांशू नाही, सुधांशू. अंशू म्हणजे किरण, अंशू याचा अर्थ किरण. इंदू, सोम, शशी, हिमांशू, सुधांशू. चंद्र शीतल आहे, त्याचे किरण अगदी हिमासारखे, बर्फासारखे वाटतात. सुधांशू अमृतासारखे वाटतात. सुधाकर, शशांक, महताब, मयंक. मयंक हा शब्द सुद्धा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. निशाकर, निशा म्हणजे रात्र, अर्थात ज्याच्यामुळे रात्र आहे तो चंद्र. निशापती, शशधर, विधू, विधू म्हणजे सुद्धा चंद्र. विधू याचा अर्थ सुद्धा चंद्र. नक्की लक्षात आलेला आहे. सगळे शब्द लिहून ठेवा. चंद्र, इंदू, सोम, शशी, हिमांशू, सुधांशू
हे सगळे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. सुधाकर, शशांक, मेहताब, मयंक, निशाकर, निशापती, शशधर, विदू हे सगळे समानार्थी शब्द आहेत. किंकर या शब्दास खाली, हाही प्रश्न 2-3 परीक्षांना विचारलेला आहे. किंकर या शब्दास समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत मजूर, मालक, दास, शासक. किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द. शब्दास बहुतेक जणांचं उत्तर बरोबर आहे दास. किंकरचा समानार्थी शब्द आहे दास. बघा, चाकर म्हणजेच किंकर म्हणजेच दास म्हणजेच अनुचर म्हणजेच भृत्य. पुढे एका परीक्षेला असा प्रश्न विचारलेला आहे, याचे 3 समानार्थी शब्द दिलेत आणि गटातनं बसलेला शब्द ओळखा. त्यामुळे हे सर्व शब्द लक्षात असू द्या. चाकर म्हणजेच किंकर, किंकर म्हणजेच दास, दास म्हणजेच अनुचर, अनुचर म्हणजेच भृत्य. चाकर, किंकर, दास, अनुचर, भृत्य. नक्की लक्षात राहील. हे सगळे समानार्थी शब्द लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढील शब्दापैकी रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. रानचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. वल्लरी, वन, विपिन, कानन. वल्लरी, वन, विपिन, कानन. वल्लरी, वन, विपिन, कानन. आणि तुम्हाला रानचे समानार्थी शब्द माहिती असले पाहिजेत आणि त्याच्यातून नसणारा शब्द ओळखायचा आहे. पटकन आपल्या हे लक्षात येऊ शकतं. बऱ्याच जणांनी उत्तर कानन असं दिलंय. कानन म्हणजे सोने नाही. कानन म्हणजे सोने नाही. कांचन म्हणजे सोने. मित्रांनो, याचं उत्तर आहे वल्लरी. बरेच जण, पहिला प्रश्न आहे की तुम्ही बहुतेक सर्वजण चुकलेला आहात. याचं उत्तर आहे वल्लरी. वल्लरी याचा अर्थ वेल, लता. वल्लरी याचा अर्थ वेल किंवा लता. वल्लरी हा वनचा, रानचा समानार्थी शब्द नाही. याचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. वन, विपिन, कानन हे रानचे समानार्थी शब्द आहेत. वल्लरी याचा अर्थ होतो लता, वेल. हा त्याचा समानार्थी शब्द होतो. बघा इकडे वाटल्यास मी लिहून दिलेले आहेत. अरण्य म्हणजे वन, विपिन, जंगल, रान, अटवी, आरव, राई, डांग, दांग, कानन, कोंब, निभिड, राहट, गहन, व्याहाळ, कांतार. शब्द ऐकल्या ऐकल्या कदाचित डोक्यामध्ये झिंझिण्या येत असतील. कुठून काढले हे पवार सरांनी शोधून असं वाटत असेल, पण मित्रांनो हे शब्द सगळे समानार्थी आहेत आणि कोणताही शब्द परीक्षेला विचारला जाऊ शकतो. बघा, वन, विपिन, जंगल, रान, अटवी, आरव, राई, डांग, दांग, कानन, कोंभ, निबिड, राहट, गहन, व्याहाळ, कांतार. कांचन म्हणजे सोने. तर हे सगळे जंगलाचे समानार्थी शब्द आहेत. आणि वल्लरी याचा अर्थ वल्लरी, वेल, लता, लतिका हे वल्लरीचे समानार्थी शब्द आहेत. वल्लरी, वेल, लता, लतिका हे समानार्थी शब्द आहेत. सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? योग्य पर्याय निवडा. पंचानन, केशर, सिंह, पंचेंद्रिय. पर्यायी उत्तरे फक्त अ पर्याय अचूक आहे, फक्त अ आणि क पर्याय अचूक आहेत, फक्त ब आणि क पर्याय बरोबर आहे, फक्त क आणि ड पर्याय अचूक आहेत. केसरी मगाशी पण मला वाटतं आपण पाहिलेले आहे, त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. केसरीचे समानार्थी शब्द नाही. वनिता म्हणजे स्त्री, लक्षात ठेवा. वनिता, ललिता, ललना हे स्त्रीचे समानार्थी शब्द आहेत. वनिता, ललिता, ललना हे स्त्रीचे समानार्थी शब्द आहेत. वनिता, ललिता, ललना हे स्त्रीचे समानार्थी शब्द आहेत. हे लक्षात असू द्या. केसरीचे समानार्थी शब्द
अर्थातच पंचानन मगाशी आपण पाहिलेलं होतं. पंचानन कुणाला म्हणतो आपण? शिवाला किंवा कुणाला म्हणतोय आपण? महादेवाला म्हणतो. त्यामुळे पंचानन आणि शिव हे केसरीचे समानार्थी शब्द आहेत. आपण केसरीतून सिंह गर्जना टिळकांनी केली असं ऐकतो. अर्थात त्याच्यातूनच तो सिंह गर्जना शिव गर्जना असा शब्द आला. पंचानन आणि शिव हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. केशर आपल्याला माहिती आहे. केशर हा एक सुगंधित पदार्थ आहे. पंचेंद्रिय म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय, त्यांना आपण पंचेंद्रिय म्हणतो. बघा परत एकदा केसरी या शब्दाचे समानार्थी शब्द नीट लक्षात ठेवा. शिव कंठीरव, शिव कंठीरव, पंचानन, मृगपती, मृगराज, मृगवर, मृगेंद्र, गजनपर, सर्जा, वनराज, शार्दूल. मगाशी आपण पाहिलेले होते पण हे पुन्हा आलेले आहेत. केशर म्हणजे एक तंतुमय सुगंधी द्रव्य, एक सुगंधी धाग्याची वनस्पती. आंब्याचं नाव सुद्धा केशर असं असतं. आणि पंचेंद्रियाचा अर्थ आपली 5ही ज्ञानेंद्रिय, त्यांना आपण पंचेंद्रिय म्हणतो. पुढे काही समानार्थी शब्दाचे गट दिले आहेत. त्यापैकी चुकीचा गट कोणता तो ओळखा. हिरण्यगर्भ, सहस्रांशू, वासरमणी, दीनमणी, दिवाकर, दीनराज, रवी, भानू, अर्क, तपन, दिनकर, सुधाकर, दिगंबर. आता तुमच्या लक्षात येत असेल की मगाशी पवार सर का म्हणत होते की सूर्याचे सगळे समानार्थी शब्द माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षकाने ह्या एकाच प्रश्नात सूर्याचे सर्व समानार्थी शब्द विचारलेत आणि हे काही शब्द असे आहेत की वारंवार परीक्षांना विचारले जातात. त्यामुळे ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. हिरण्यगर्भ, हिरण्य आहे ज्याच्या गर्भात असा. तो सूर्य आपण ज्यावेळेला पाहतो त्याला आपला सूर्य जणू काही सोन्याचा गोळा दिसतो. त्याच्या गर्भामध्ये जणू सोनं आहे असं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपण त्याला हिरण्य गर्भ असं म्हणतो. लक्षात येत आहे. त्यामुळे हिरण्यगर्भ हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. सहस्रांशू त्याला सहस्र किरण म्हणतो, सहस्रांशू म्हणतो किंवा सहस्र कर म्हणतो. सहस्रांशू, अंशू म्हणजे किरण, सहस्र कर, कर म्हणजे किरण किंवा सहस्र किरण. वासरमणी सूर्यामुळे आपल्याला दिवस होतो त्यामुळे वासरमणी असं म्हटलं जातं. वासर म्हणजे दिवस. दीनमणी, दीन, दिवाकर, दिवाकर म्हणजे सुद्धा सूर्य, दिनराज म्हणजे सुद्धा सूर्य, रवी म्हणजे सूर्य, भानू म्हणजे सूर्य, अर्क म्हणजे सूर्य, तपन म्हणजे सूर्य, दिनकर म्हणजे सूर्य. पण सुधाकर, सुधाकर मी पाहिला सुधाकर अष्टमीचा. हा सुधाकर म्हणजे चंद्र. दिगंबर, दिगंबर दिक आहे अंबर ज्याचे असा तो. दिगंबर, दिगंबर, दिगंबर पंत वगैरे जो आहे थोडक्यात दिक आहे अंबर ज्याचे असा. त्याला वस्त्र म्हणजे केवळ आकाश, त्याला वेगळ्या वस्त्राची गरज लागत नाही. जैन मुनींना वगैरे आपण दिगंबर असं म्हणतो. तर दिगंबर हा जो शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. कारण याच्यामध्ये भिन्न अर्थाचे शब्द आहेत. उरलेल्या 3ही पर्यायामध्ये समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द असल्यामुळे हे एकाच गटातले आहेत. बरोबर उत्तर जे आहे हे तुमचा 4 नंबरचा पर्याय असणार आहे. पुढे बघ हे सगळे शब्द पुन्हा मगाशी आपण पाहिलेले आहेत त्यामुळे फक्त तर हे बघून घ्या. ह्याच्याबद्दल सर्वांच्या बद्दल आपण अगोदरी चर्चा केलेली आहे. ह्याच्यात काही नवीन शब्द मी दिलेत. हिरण्यगर्भ आहे, सहस्रांश आहे, वासरमणी आहे, मित्र, रवी, भानू, भास्कर, सविता, ललित, दिनकर, दिनमणी, दिनराज, तपन, प्रभाकर. प्रभाकर हा शब्द एक महत्वाचा आहे. भास्कर हा शब्द महत्वाचा आहे. मार्तंड हा शब्द महत्वाचा आहे. वासरमणी हा शब्द महत्वाचा आहे. सहस्रकर, सहस्ररश्मी हे शब्द महत्वाचे आहेत. अर्क, चांडाशू हे शब्दही अगोदरच्या परीक्षांना विचारलेले आहेत. आदित्य म्हणजे सूर्य हे आपल्याला माहिती आहे. अफ्ताब, अरयमा, अरुण, भास्वत, द्युमनी, मिहिर, विभाकर हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. चंद्राचे समानार्थी शब्द सुद्धा आपल्याला पाहिजेत. इंदू, सोम, शशी, हिमांशु, सुधांशु, सुधाकर, शशांक, महताब, मयंक, निशाकर, निशापती, शशीधर, विदू, रजनीकांत, निशिकांत हे सगळे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. पुढे आहे दिगंबर. दिगंबर मध्ये दिशा हेच वस्त्र नेसलेला, दिशा हेच वस्त्र आहे ज्याचे असा तो दिगंबर.
आणि म्हणून दिगंबर हा जो आहे शब्द आपण एखाद्या नग्न व्यक्तीला सुद्धा दिगंबर म्हणतो, महादेवाला दिगंबर म्हटलं जातं, दत्तात्रयाला दिगंबर म्हणतो, परमहंस संन्यासीला दिगंबर हा शब्द वापरला जातो आणि जैन पंथामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ आहेत, त्यातला एक पंथ असे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. आपला 34वा प्रश्न चालू आहे. एक साधारणपणे आपण आज किमान 40 प्रश्न आपण हे करू. लक्ष द्या मित्रांनो, PDF मिळाली की PDF तशी राहते, लिहून घ्या जरा सगळं व्यवस्थित. हा PDF तर मिळेलच, पण हे व्यवस्थित लिहून घ्या, एकदा हाताखालून ते जाऊ द्या, त्याचा उपयोग होईल. PDF तर मिळेलच तुम्हाला. समुद्र, समुद्राचा समानार्थी शब्द मगाशीच आपण पाहिलेला आहे. समुद्राचा समानार्थी शब्द आहे जलधी. समुद्राचा समानार्थी शब्द आहे जलधी. कमळचा समानार्थी शब्द आहे अंबुज. अंबुज अंबूत जन्मणारे असे ते. कमळाचे समानार्थी शब्द आपल्याला सगळे माहिती आहेत. हा एक खूप महत्वाचा शब्द आहे. अंबुज, पंकज, नीरज, सरसीज, अब्ज. कारण हे सगळे पाण्याशी समानार्थी शब्दाला ज जोडला की हे सगळे शब्द जे आहेत हे कमळाचे समानार्थी शब्द होतात. कमळ, अंबुज किंवा पुढे सरसीज, मनसीज वगैरे हे सगळे शब्द. चंद्र, चंद्राचा समानार्थी शब्द सोम, सोमवार म्हणतो. सिंहाचा समानार्थी शब्द शार्दूल. लक्षात आले का बघा. समुद्र, जलधी, कमळ, अंबुज, चंद्र, सोम, सिंह, शार्दूल. नक्की लक्षात आले प्रत्येकाच्या. हे सगळे समानार्थी शब्द नीट लक्षात असू द्या. समुद्र, सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर, सरितापती, उदधी, दर्या, उदक राशी, जलधी, अंबोधी, अंबुदी, वारारशी. हे सगळे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत. सर्वच्या सर्व शब्द कुणाचे समानार्थी आहेत? समुद्राचे. कमळचे समानार्थी शब्द अंबुज, अंभोज, पंकज, नीरज, राजीव. आत्ताच्या आत्ता हे सर्व शब्द लिहून घ्या, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे, वाटल्यास मी थोडा वेळ पॉज घेतो, पण हे सगळे शब्द कमळाचे जे शब्द आहेत ह्यातला एक शब्द कंपल्सरी सरळ सेवेच्या परीक्षेला विचारलाच जाणार. अगदी व्यवस्थित ठामपणे मी हे सांगतोय, त्यामुळे हे सगळे शब्द आत्ताच्या आत्ता नोट डाऊन करा. बघा, अंबुज, अंबू म्हणजे पाणी, पाण्यात जन्मणारा असा तो कमळ. अंभोज, अंभो म्हणजे पाणी. पंख म्हणजे चिखल, चिखलात जन्मणारे कमळ. नीरज, नीर म्हणजे पाणी, पाण्यात जन्मणारे. राजीव, राजीव याचा अर्थ सुद्धा कमळ. पद्म म्हणजे सुद्धा कमळ. अब्ज म्हणजे सुद्धा कमळ. अब्ज म्हणजे 100 कोटी देखील आणि अब्ज म्हणजे कमळ देखील. सरोज म्हणजे सुद्धा कमळ, सरोज म्हणजे सुद्धा कमळ. नलिनी म्हणजे कमळ. उत्पल, उत्पल म्हणजे कमळ. अरविंद म्हणजे कमळ. इंदिवर म्हणजे कमळ. इंदिवर, कुमुद, सारस. आपण पुण्यात सारस बाग असं म्हणतो. सारस बाग म्हणण्याचं कारण, हो, वायस म्हणजे काय ते सांगू आपण. वायस म्हणजे कावळा. आता जे येईल वायस पण येईल, काय काळजी करू नका, सगळे शब्द कव्हर होतील. वायस म्हणजे कावळा. थोडंसं शेवटपर्यंत लेक्चर अटेंड करा, सगळे तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. अरविंद, इंदिवर, कुमुद, सारस. सारस म्हणजे सुद्धा कमळ. मुकुल म्हणजे कमळ. पुष्कर, साळुक, सरोरुह, सररुह. पंकेरुह चिखलात असतं. सरसीज, सरोवरात जन्मणार म्हणून सरसीज. चिखलात आहे म्हणून पंकेरुह. पंकज. हे सगळे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. चंद्राचे मगाशी आपण पाहिलेले आहेत, सिंहाचे मगाशी अगोदर आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे आता किमान हे कमळचे जे सर्व समानार्थी शब्द आलेले आहेत हे सर्वच्या सर्व समानार्थी शब्द व्यवस्थित लिहून ठेवा. अंबुज, अंबोज, पंकज, नीरज, राजीव, पद्म, अब्ज, सरोज, नलिनी, उत्पल, अरविंद, इंदिवर, कुमुद, सारस, मुकुल, पुष्कर, साळुक, सरोरुह, सरसीज, पंकेरुह. उद्या सकाळी लेक्चरला सुद्धा हे शब्द विचारले जातील.
पुढे त्याच्या पुढे वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. अमोघचा अर्थ मगाशी आपण पाहिलेला होता. अमोघ याचा या शब्दाचा. वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. वाराचे समानार्थी शब्द मरुत, समर, अनल, समीरन आणि समानार्थी शब्द तुम्हाला निवडायचेत. अक बरोबर, अ बरोबर, अड बरोबर, कड बरोबर. मगाशी आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. वारा म्हणजे मरुत, त्याचबरोबर समीरन हे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत. अनल आणि अनिल मधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागतो. अनल आणि अनिल मधला अनल आणि अनिल मधला फरक आपण समजून घेऊया. पद्मज म्हणजे पद्म म्हणजे कमळ, पद्मज नाही. पद्म म्हणजे कमळ. पद्म म्हणजे कमळ. पद्म या शब्दाचा अर्थ कमळ असा होतो. पुढे हे शब्द नीट लक्षात ठेवा. समीर, वारा, वायू मगाशी आपण पाहिलेले आहेत. समर याचा अर्थ रण, समर, संगर, संग्राम, युद्ध, लढाई. पुढे अग्नी याचा अर्थ होतो अनल, वन्नी, आग, विस्तव, अंगार, पावक. अनल आणि अनिल मधला फरक नीट समजून घ्या. अनिल याचा अर्थ वारा, अनिल याचा अर्थ वारा आणि अनल याचा अर्थ अग्नी. त्याच्यानंतर जातवेद, कृशान, खंगर, वैश्वानर, विभावसु, हिताशनु हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द राहुल थँक्यू. बघा हे सर्व जे शब्द आहेत हे अग्नीचे समानार्थी शब्द आहेत. अनल, वन्नी, आग, विस्तव, अंगार, पावक, जातवेद, कृशान, खंगर, वैश्वानर, विभावसु, हुताशन, शिखी हे सगळे जे शब्द आहेत हे अग्निशी समानार्थी शब्द आहेत. पुढे जोड्या जुळवायच्या आहेत. निशा, मर्कट, इंदिरा, हेम, कपी, कांचन, यामिनी, वैष्णवी हे सगळे समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायचेत. बघा तुमच्या उत्तराची प्रतीक्षा करतोय. सर्वांना शक्यतो सर्वांना एक विनंती आहे. हे संपूर्ण लेक्चर अटेंड करत असताना आपण मराठी शब्दसंग्रहाबद्दल चर्चा करत आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न जे आहेत ते मराठी शब्दसंग्रहाच्या संबंधित असावेत. बाकी प्रश्न आपण त्याच्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येतील. फक्त मराठी शब्दसंग्रहाशी रिलेटेड जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. बघा याच्यामध्ये निशा, निशा याचा अर्थ रात्र, रात्रला दुसरा समानार्थी शब्द आहे यामिनी. मर्कट याचा अर्थ माकड, वानर, त्याला दुसरा समानार्थी शब्द आहे कपी. इंदिरा लक्ष्मीला म्हटलं जातं, लक्ष्मीसाठी दुसरा समानार्थी शब्द आहे वैष्णवी. आणि हेम म्हणजेच सोने, सुवर्ण, त्याला समानार्थी शब्द आहे कांचन. त्यामुळे पर्याय कोणता असेल तो तुम्ही निवडू शकता. 1 ला 3 आहे, 2 ला 1 आहे, 3 ला 4 आहे आणि 4 ला 2 आहे. 3, 1, 4, 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. 3, 1, 4, 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. रात्रचे समानार्थी शब्द आपण पहिल्यांदाच पाहतोय त्यामुळे हे सगळे लिहून ठेवा. रात्र, रजनी, यामिनी, निशा, शर्वरी हा शब्द अगोदरही एमपीएससी ला विचारलेला आहे. मला आठवते मी स्वतः ज्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम होतो ASO 2009 या परीक्षेमध्ये शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द अर्थातच रात्र आहे. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द
रात्र आहे. विभावरी म्हणजे सुद्धा रात्र, क्षपा म्हणजे सुद्धा रात्र, तमी म्हणजे सुद्धा रात्र, तमिश्रा म्हणजे सुद्धा रात्र. ज्या लोकांना मुलांना नावं देताना किंवा मुलांची नावं ठेवताना त्या नामकरण समारंभामध्ये आपल्या मुलाला नेमकं नाव काय द्यावं, मुलीचं नाव काय ठेवावं, अशा लोकांचा प्रश्न खरं तर या लेक्चर जर संपूर्ण पाहिलं तर मिटेल. आपल्या मुलांसाठी अतिशय सुंदर सुंदर नावं आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. उगाचच आपण कुठून तरी इम्पोर्ट केलेली नावं जी एक्सपोर्ट केली इम्पोर्ट आयात केलेली नावं आपण दुसऱ्या भाषेतली वापरतो. त्याच्यापेक्षा मराठी भाषा अतिशय समृद्ध अशी आहे. खूप नावं तुम्हाला सापडतील याच्यामध्ये की जी मराठी भाषेमध्ये अजूनही आपण वापरत नाही, पण ती अतिशय सुंदर आहेत. वानर या शब्दाशी याच्यातलं नाही काय गृहीत धरायचं. अगोदरच्या शब्दाबद्दल बोलत होतो मी. वानर, वानरचे समानार्थी शब्द मगाशी आपण पाहिले होते. मरकट, जुतपती, युतपती, माकड, पिंगाक्षी, कपी, शाखा, मृग हे वानरचे सर्व समानार्थी शब्द आहेत. लक्ष्मीचे सर्व समानार्थी शब्द लक्षात ठेवा. पहिला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी हे लक्षात असू द्या. बऱ्याचदा आपल्या श्री म्हटलं की श्री गणेशाय नमः आठवतं, त्यामुळे आपल्याला श्रीचा अर्थ वेगळाच गृहीत धरतो आपण आपल्या संदर्भानुसार. पण श्री म्हणजे लक्ष्मी, विष्णू पत्नी, विष्णूची पत्नी लक्ष्मी म्हणून विष्णू पत्नी असं म्हटलं जातं किंवा त्याला विष्णू प्रिया, हरिप्रिया, वैष्णवी हे सगळे लक्ष्मीचे समानार्थी शब्द आहेत. विष्णू पत्नी, विष्णू प्रिया, हरिप्रिया किंवा वैष्णवी, रमा, इंदिरा, कमला, पद्मा. रमा, इंदिरा, कमला, पद्मा हे सगळे लक्ष्मीचे समानार्थी शब्द आहेत. माया हा सुद्धा लक्ष्मीचा समानार्थी शब्द आहे. हरिप्रिया, संपदा हे सुद्धा लक्ष्मीचे समानार्थी शब्द आहेत. सोन्याचे मगाशी आपण पाहिलेले होते. सुवर्ण, हेम, हिरण्य, कनक, कांचन, स्वर्ण. पुढचा शब्द आहे सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दासाठी योग्य अर्थ दर्शवणारा शब्द कोणता? सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दासाठी योग्य अर्थ दर्शवणारा शब्द कोणता? माता, धरणी, लक्ष्मी, मुलगी. सुता. आता सूत म्हणजे मुलगा, आपण म्हणतो ना केशवसूत, केशवाचा मुलगा. इथे स ला पहिला उकार असला पाहिजे. सूत म्हणजे मुलगा, सुता म्हणजे मुलगी, तनया म्हणजे मुलगी, आत्मजा म्हणजे मुलगी, नंदिनी म्हणजे मुलगी. या शब्दासाठी योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय कोणता? माता, धरणी, लक्ष्मी, मुलगी. तर अगदी बरोबर आहे. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. हे सर्वच्या सर्व शब्द कुणाचे? मुलगीचे समानार्थी शब्द आहेत. आता पर्यायी उत्तर कोणतं येईल? फक्त ड बरोबर. 4 नंबर ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. प्रत्येकाला समजलेलं आहे. पुढे त्याच्यानंतर हे बाकीचेही समानार्थी शब्द लक्षात ठेवा. आईसाठी समानार्थी शब्द आतापर्यंत आपण कमी लिहिलेले आहेत, वाटल्यास हे लिहून ठेवा. आई, माता, जननी, माय, माऊली, जन्मदा, जन्मदात्री, अंबा, मातोश्री आणि मातुश्री असाही शब्द लिहिला जातो. लक्षात ठेवा. एमपीएससीला शुद्ध शब्द ओळखासाठी हा शब्द विचारला होता. बऱ्याचदा आपण मातुश्री असा शब्द वापरत नाही, पण तो आईचा समानार्थी शब्द आहे. मातुश्री, मातोश्री, मातुश्री असंही आपण म्हणतो. त्याच्यानंतर पृथ्वीसाठी जे समानार्थी शब्द आहेत धरा, धरणी, धरती, धरित्री, भू, भूमी, क्षमा, मही, रसा, क्षिती, मेदिनी, अवनी, उर्वी, वसुधा, वसुमती. आणखी समानार्थी शब्द आहेत खरं तर. सागर धोत्रे लेक्चर अटेंड करतायत का आत्ताचं? सागर धोत्रे लेक्चर अटेंड करतायत? सागर धोत्रेंनी आपल्या मुलीचं नाव पृथ्वीचा समानार्थी शब्द ठेवलाय. खूप सुंदर असं नाव आहे आणि मला वाटतं या घडीला महाराष्ट्रामध्ये एकमेव त्यांच्या मुलीचं नाव असेल ते पृथ्वीचं समानार्थी नाव आहे. आतापर्यंत लेक्चर अटेंड करत नाही, ड्युटीवर असतील. काय शब्द आहे? अजून एक खूप छान असं नाव आहे श्रोणवी. हा सुद्धा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. श्रोणवी.
लक्ष्मीची नावं मगाशी आपण बघितलेली होती, श्री, रमा, कमला, इंद्रा, वैष्णवी, पद्मा, ही लक्ष्मीची समानार्थी नावं आहेत. बुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. मगाशी आपण पाहिलेलं होतं याच्यामधलं. हा अगदी बरोबर, पल्लवी. हा पल्लवीला माहिती आहे. बुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. वसन, अरी, अली, तनुज. वसन, अरी, अली, तनुज. वसन, अरी, अली, तनुज. बुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द. वसन म्हणजे वस्त्र, अरी म्हणजे शत्रू. वसन म्हणजे वस्त्र, अरी म्हणजे शत्रू. अली म्हणजे भुंगा. मगाशी सगळे शब्द आपण पाहिलेत अलीचे. भुंगा, भ्रमर, मिलिंद, मधुप, मधुकर हे सगळे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. आणि तनुज म्हणजे मुलगा. तनुज म्हणजे मुलगा, त्यामुळे समानार्थी शब्द कोणता असणार आहे? अली. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता येईल? अली. पुढे भ्रमर, अली, मिलिंद, मधुप हे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. कपड्याला पण पट, वस्त्र, वसन, अंबर असं म्हणतो. शत्रूसाठी अरी, रिपू, वैरी, दुश्मन. अरी, रिपू, वैरी, दुश्मन हे शत्रूचे समानार्थी शब्द आहेत. आणि मुलग्यासाठी तनुज म्हणजे मुलगा, तनुजा म्हणजे मुलगी. आत्मज म्हणजे मुलगा, आत्मजा म्हणजे मुलगी. नंदन म्हणजे मुलगा, नंदिनी म्हणजे मुलगी. तनय म्हणजे मुलगा, तनया म्हणजे मुलगी. सूत म्हणजे मुलगा. तसं या ठिकाणी हे मुलाचे सगळे समानार्थी शब्द आहेत. त्याचप्रमाणे मुलींचे समानार्थी शब्द सूता म्हणजे मुलगी. कळतंय का? तनुज मुलगा, तनुजा मुलगी. आत्मज मुलगा, आत्मजा मुलगी. नंदन मुलगा, नंदिनी मुलगी. तनय मुलगा, तनया मुलगी. सूत मुलगा, सूता मुलगी. हे मुलगा मुलगीचे समानार्थी शब्द लक्षात असू द्या. तनुज याचा अर्थ मुलगा. पुत्र, पुत्री. पुत्र हा त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत? गिरी, पर्वत, नग. डोंगर, नभ, खग. नग, शिखर, खग. नभ, अद्री, खग. बघा आपण अजून थोडे प्रश्न घेऊन थांबणार आहोत, पण इथपर्यंतचा भाग सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. बोला, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. गिरी, पर्वत, नग हे समानार्थी शब्द आहेत. डोंगर हा पर्वताचा प्रकार आहे, एक्झॅक्ट समानार्थी शब्द नाही. नभ म्हणजे आकाश, खग म्हणजे पक्षी. नभ म्हणजे आकाश, खग म्हणजे पक्षी. नग म्हणजे डोंगर, शिखर डोंगराचा एक भाग आहे. खग म्हणजे पक्षी. त्यामुळे हाही पर्याय उत्तर नाही, हाही पर्याय उत्तर नाही. नभ म्हणजे आकाश, अद्री म्हणजे पर्वत आणि खग म्हणजे पक्षी. त्यामुळे प्रत्येक शब्द हा वेगवेगळ्या अर्थाचा आहे. त्यामुळे याचं उत्तर हे गिरी, पर्वत आणि नग. पर्वताचे हे सर्व शब्द लक्षात राहणं गरजेचं आहे. पर्वताचे समानार्थी शब्द आहेत नग, अभि, शैल, गिरी, अद्री, अचल. पक्षाचे समानार्थी शब्द आहेत खग, द्विज, अंडज, विहंग, विहंगम, पाखरू. आकाशचे समानार्थी शब्द आभाळ, गगन, अंबर, नभ, नुसतं ख म्हणजे आकाश. खग म्हणजे आकाशात गमन करणारा तो पक्षी. अंतराळ म्हणजे सुद्धा आकाश. अंतरिक्ष म्हणजे आकाश. त्याच्यातला योम हा शब्द खूप महत्वाचा आहे. योम म्हणजे सुद्धा आकाश. आसमान म्हणजे आकाश. अभ्र म्हणजे आकाश. अभ्र म्हणजे ढग सुद्धा. अभ्र म्हणजे आकाश सुद्धा. नक्की सर्वांना समजलेलं आहे. शेवटचा शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. कमळचे समानार्थी शब्द आहेत नलिनी, नीरज, पद्म हे समानार्थी शब्द आहेत. नसलेला शब्द आहे वायस. वायसचा अर्थ मगाशी आपण पाहिलेला होता. वायस म्हणजे
वायस म्हणजे कावळा, मगाशी आपण पाहिलेलं होतं. कमळ म्हणजे पंकज, सरोज, नीरज, अंबुज, राजीव, नलिनी, ते सगळे समानार्थी शब्द आपण चर्चा केलेली होती. कावळ्याचे समानार्थी शब्द आहेत काक, वायस आणि एकाक्ष. एकाक्ष हा शब्द मागच्या सरळ सेवेच्या परीक्षेला खूप वेळा विचारलेला होता. प्रश्न बरेच आहेत, जवळपास मला वाटतंय 170-175 प्रश्न आता मी काढलेले आहेत. पण खरं तर जवळपास 1.5 तास तुम्ही हे संपूर्ण लेक्चर अटेंड करत आहात. बरेच शब्द आज या एकाच दिवसात आपण पाहिलेले आहेत. तर सर्वांनी आज झालेले जे सर्व शब्द आहेत हे सर्वच्या सर्व शब्द सर्वांनी घरी गेल्यावर पुन्हा एकदा अभ्यासायचे आहेत. आणि घरीच आहात तुम्ही, म्हणजे घरामध्ये ते सगळे परत एकदा व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत. प्रत्येक शब्द सर्वांच्या लक्षात आलेला आहे. कुणाला काही शंका असतील तर विचारू शकता. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले सर्व शब्द पूर्ण करणार आहोत. सर्वांना समजलेलं आहे. लेक्चर आवडलेलं असेल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृपया एकाक्ष, बरोबर, कावळा एका डोळ्यांनी बघतो म्हणून त्याला एकाक्ष असं म्हटलं जातं. वायस म्हणजे सुद्धा कावळा, अगदी बरोबर आहे. सर्वांना समजलेलं आहे. कुणाला इथपर्यंत काही शंका असेल तर विचारू शकता. फक्त सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सर्व शब्द हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय अतिशय महत्त्वाचे आहेत. काळजीपूर्वक प्रत्येक शब्द वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. एवढे समानार्थी शब्द तुम्हाला एका पुस्तकामध्ये सापडणं खरं तर अशक्य आहे. अनेक पुस्तकांचा संदर्भ वापरून ही PPT मी तयार केलेली होती. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. प्रत्येकाने हा व्हिडिओ परत एकदा वाटल्यास तुम्हाला जर काही शंका असतील तर परत एकदा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि काळजीपूर्वक हे सर्व शब्द अभ्यासा. ओमकार अकॅडमीच्या वतीनं ह्या ज्या वेगवेगळ्या आपल्या सध्या परीक्षा आहेत ह्या सर्व परीक्षांसाठी, म्हणजेच तलाठी भरती असेल, वनरक्षक असेल, एक्साईजची परीक्षा असेल, सरळ सेवेच्या वेगळ्या परीक्षा असतील, नगरपालिकेच्या परीक्षा असतील, ह्या सर्व परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्गांचं आयोजन केलं जात आहे. तर त्याचाही लाभ घ्यावा. त्याचबरोबर या बॅचेस जे आहेत, मकरंद आता आलेला आहे, ओके, नाही सगळ्यांचा अटेंडन्स माझ्याकडे आहे. तर आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस याच्या सर्वांच्या चालू आहेत. तर याचाही विद्यार्थी नक्कीच लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात आहेत. त्याचबरोबर तलाठी भरती परीक्षेसाठी, त्याचबरोबर एक्साईज, वनरक्षक, अंगणवाडी सेविका या परीक्षांसाठी अतिशय TCS पॅटर्नप्रमाणे काढलेली अतिशय उपयुक्त अशी टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. ती सुद्धा तुम्ही अधिक सरावासाठी वापरू शकता. सर्वांना या परीक्षेसाठी खरोखरच खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे मनापासून आभार. कावळ्याला एकच डोळा असतो असं नव्हे, एकाक्ष याचा अर्थ एका डोळ्याने पाहतो, 2 डोळे असतात त्याला. सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू अमोल सर्व. आणि व्यवस्थित हे लेक्चर पुन्हा एकदा पहा. उरलेले शब्दसुद्धा आपण पुन्हा, पुढचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थित परत याचं विश्लेषण घेऊ. आतापर्यंत झालेले हे जे सगळे शब्द आहेत हे सर्व शब्द सर्वांनी व्यवस्थित अभ्यासा. तुम्हाला काही शंका नसतील तर आपण या ठिकाणी थांबूया. टेलिग्राम जॉईन होता येत नसेल, तुम्हाला लिंक खाली पाठवलेली आहे, त्या लिंकवर जाऊन जॉईन करा. ओमकार अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला जे आपले वेगवेगळे लेक्चर्स आहेत त्याच्या नोटिफिकेशन येतील. आणि अगदी मी खात्री देतो की नक्की तुम्हाला या सर्व परीक्षांसाठी उपयोग होईल. अशा पद्धतीने लाईव्ह सेशन्स पुढे सुद्धा आयोजित केले जातील. तर सर्व विद्यार्थ्यांनी नक्की या संधीचा फायदा घ्या. ओके, पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता, अन्यथा आपण या ठिकाणी थांबूया. आणि सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांनाही नक्की याचा उपयोग होईल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईकसुद्धा करू शकता, परंतु नक्कीच तुमच्या उपयोगाचा आहे. त्यामुळे सर्वांनी
व्हिडिओला लाईक करा. ओके. चल, काही शंका नसतील तर आपण या ठिकाणी थांबूया.